त्याच्यामध्ये किती दाखले दिले आपल्याला आपला काय संबंध 1986 आपला काय संबंध आपला काय संबंध नाही. ते आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेले विशेष आपल्याला काय देणे आपला नाही दोष. शिंदे समितीने आज ते संपूर्ण राज्यात शोधलेली एकूण नोंदी 58 लाख. आपला फक्त इथं संबंध हे यांचे कशा जोडायचं आपल्याला 37 लाख वाटप झाले. मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्यात काय व्हायला लागलं. तोच प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो. शिंदे समिती कशा शोधील ह्या लक्षात घेत मी आज अखेर शिंदे समिती संपूर्ण स्थापन तिथे 14 लाख लोकांना दाखल दिलेलंच नाही. आपला काही विषय नाही चालला. शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या 58 लाख त्याच्यापैकी नाही त्यांनी पूर्ण पहिल्यापासून शोधल्या. त्याच्यामध्ये 86 पासून 23 पर्यंत टोटल 58 आहे पहिल्यापासून. नवीन शिंदे समितीने शोधले नवीन नाही सर त्याच्यात असं फक्त आपलं हे होतंय शिंदे समितीनं कुणबी शोधले तर त्यांना माहित नाही ह्यातल्या किती लोकांनी अगोदर दाखले घेतलेत आणि किती लोकांनी घेतले नाही. शोधलेले एवढे त्यामुळे त्यांना कुणबी सापडले किती एवढे पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी दाखले घेतले होते ना अगोदर. कोणाला हा नोंदी कमी नका करू. नाही 58 तर फिक्स आकडा आहे. हा कमी नका करू. ह्या शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी कमी नाही होणार त्यामध्ये. त्याच्यापैकी जी कार्यवाही झाली आतापर्यंत एवढं क्लिअरिफाय करता येईल आपल्याला की ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का. चालू करत लाईट गेली काय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचं घेतानाच कशाला ते कुणबी शोधायला लावलं ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र घेतलंय ते रेकॉर्डला नाव घेतानाच कशाला. मी हे तीनदा विचारलं. प्रत्येक जिल्ह्याने शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय. होय मी पण तेच म्हणतोय. 58 लाख नोंदी ह्या शिंदे समितीने शोधल्या. ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कशा शोधित ते शोधायला लावलेलीच नाही समिती. आपण ते नवीन शोधलेले आहेत ना. हा हेच म्हणतोय मी पण. त्यांनी आता जिल्ह्याला माहिती जिल्हा नाही आहे. हा मी तेच म्हणतोय. कारवाई झाली ना जिल्ह्यात विभागीय कारवाई झाली. फक्त विषय आपल्या दादांचं म्हणणं कसं आहे 58 लाख कुणबी नोंदींपैकी सगळ्या नवीनच शोधल्या का. तो होय त्याचं उत्तर ते त्याचं नाही कमी करू नका. तो आधीचं कशाला शोधायला पाठवलं आपण त्यांना नवीन रेकॉर्ड शोधायला कुणबी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला. बरोबर. त्यांनी नवीन नोंदी जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. हे आम्हाला सरकारनं लेखी दिलं. तुम्ही दिलं एकदा मंगल प्रभात लोढा साहेबांनी दिलं एकदा केसरकर साहेबांनी दिलं. मग तिथं वाशीतच त्यावेळेस शेट्टी साहेब स्वतः आले. त्याच्यानंतर आत्ता विखे पाटील साहेबांनी सुद्धा दिलं 3 महिन्यापूर्वी. बरोबर. म्हणलं 58 लाख आहेत किती आहेत समाजाला खरं तरी सांगा. ते कमी करायचं तर मी त्या कमी काय होऊ देणार नाही. कमी करायचा प्रश्नच नाही दादा. कमी नाही होऊ हा देणार. रेकॉर्ड तर फायनल आहे आपला 58 लाखाचा. जुन्याचा काय घ्यायचं इथं 1900 हे कशाला आणलंय मग येड्यात करायचा धंदा. नवीन सरकार शिंदे साहेबाचं आणि फडणवीस साहेबाचं यांनी दोघांनी मिळून आम्हाला 58 लाख नव्यानं नोंदी दिल्या. हे लपडं काय उगाच आमचे म्हणजे ही मंडळी नाही. हे जास्त रोष वाढायचं काम आहे आता. नाही आपण शिंदे साहेबांना एक मिनिट क्लिअर करू ना. शिंदे साहेब तुमच्या पुढे कशाला बोलत नाही विचारू ना ह्यातलं बायफर्केशन द्या विगतवारी काय. मी जे म्हणतोय ना बरोबर 58 लाखाच्या नोंदी कमी करायचा डाव आहे ते विशेष नाही 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 कारण आता शिंदे साहेब का तुमच्या पुढे बोलणार नाहीत. नाही, आहे ते आहे ते कशाला खोटं करत. त्यांना काय नाविलाज आहे त्यांचा. हॅलो नाही साहेब दादा नाही आम्ही भोगलोय ते सांगतो राजे. आता ते 3-4 महिने 5वा महिना झाला आता लाडभोंची मरमर याच्यात चालू आहे. पण समजा झालं काय मिळालं आम्हाला 58 लाख नोंदी शोधल्या. नाही मग हे 1986 काहीच घ्यायची गरज नाही ना. या 3 वर्षात शिंदे साहेबांनी एवढ्या नोंदी शोधल्या. आता जुन्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते 3 वर्ष शोधायची गरजच काय. नवीन रेकॉर्ड शोधला ना तुम्ही स्वतः हैदराबादला जाऊन आणला. बरोबर. हैदराबाद गॅजेट आपली कमिटी 8 दिवस आता आपले सगळे अधिकारी बसवले होते आपण. मग तुम्ही जर जुने त्याच्यात लावता तुम्हाला जुने शोधायचे कोणी सांगितलं. ही याला बायपास म्हणतात. मग आता काहीतरी कारण सांगायचं आम्हाला की जुन्याच होत्या त्या शोधल्या. हे नवीन 58 लाख सापडल्यात. हे 1000 बाऱ्याचे स्टेटमेंट मी जुने मीडियाचे काढायला सुरू करीन बापुना. झालेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आम्ही नव्याने शोधल्या त्याच्यात जुनी नोंद नाही म्हणजे ज्याची दाखल आहे त्याची नाही असे स्टेटमेंट आहेत. पुन्हा तोंडवर पडताल तुम्हीच. आणखीनच तुम्ही तुमचं सूत्र म्हणतो चूक आम्हाला काहीच नाही.
तुम्ही आलात तरी आम्हाला तुम्हाला आज भांडायचं नाही ना, आता भांडण सुरू झालं असं नाही नाही सांगायलो समजा मी. हे आम्हाला काहीच म्हणणं नाही. इतकी गपलत आणि इतकं वाटलं नको करू साहेब समाजाच्या लेकराचं. नाही ते काही म्हणणार, ते मी सांगतो ना तुम्हाला, मी काही म्हणणार चौघजण ऐक नाही, त्यांना भीती तेवढी आहे, नाही दादा. काहीच तेवढी 4 प्रमाणपत्र रद्द झाले, भीतीची तेवढी खरी असून. तुमच्याशी चर्चा करतो आम्ही त्या चारच्या बाबतीत. अरे हे घ्यायचं काहीच गरज नाही. याने काय होतं, तुमच्याबद्दलचा संभ्रम, तुमच्याबद्दलचं प्रेम झालेलं वाया झालं. सरकारने आम्हाला 2 लाख नोंदी दिल्या, या काही कमी केल्या, म्हणजे हे शब्द तुमच्यावर घेण्याचा रोष वाढीन आजपासून. आता नाही दादा, हे आता कमी करत नसतो आपण. लिहूनच आणलंय ना. 58 लाखाचा जो आहे का नाही, फक्त त्याच्यात खात्री करावी लागेल एवढंच. ते म्हणणार आहे दादा, मला माहिती आहे ते काय म्हणणार आहे. हॅलो, नमस्कार, बोला ना साहेब, काय होतं? नाही मी बोललो यांच्याशी 58 लाख नोंदीच्या संदर्भात. जुन्याच नोंदी आहेत पण नव्याने सापडल्यात ना, तुम्ही सापडिल्यात. तसं तर अंधारात. बोला साहेब, युआर साहेब, आपण स्पीकरवर आहात ना? दिलं पाणी सोडून तुम्ही काय ते काय बोलत नाही असं नाही ना, न्यायमूर्ती साहेब. हा. हॅलो, हा हा साहेब बोला. हा. पुन्हा सांगा. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी जुना रेकॉर्ड. अशा ह्या नोंदी ज्या ज्या कागदपत्रांमध्ये होत्या, अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. हो जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, हो अनेक वेगवेगळे रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. हो. रेव्हेन्यू सातबाराच्या उतरणे किंवा तुमचे खासरा पत्र आहे, हो बक्षीस पत्र आहेत, अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू. आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील एखाद्या माणसाची कुणबी किंवा मराठा कुणबी, हो. तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करू शकतो. तो उपलब्ध या जुन्या नोंदी स्कॅनिंग तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या. हा. आणि त्या लोकांना अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदीपत्रामध्ये माझी कुणबी मराठा नोंद आहे, ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हती, ती तुम्ही शोधून दिली. ती आता त्यांना उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही अशा. असे अनेक कागदपत्र, म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते, त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले. आणि त्या दस्तऐवजामधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईटवरती आणलेल्या आहेत, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी तो वेबसाईटवरून घेईल, त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळू शकतात. ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद. झालं मला क्लिअर, मला काय पाहिजे होतं. हा ठीक आहे सर, मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा, नाही 1972 लिहा, तुम्हाला काय लिहायचं. मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्यात. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप, हे सगळं खोटं आहे. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने म्हणत हे जुन्याच कशाला आणले, त्याने नवीन 58 सांगितलं ना. आता आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरणास होण्यापेक्षा आतापर्यंत काय दुसऱ्याचं काय कार्य करायचं म्हणतं आम्हाला तर. कसं नाही तुम्हाला बॅकग्राऊंड माहित पाहिजे ना. ते तर ठीक आहे, याची कार्यवाही सुरूच ऑलरेडी त्यांनी वेबसाईटवर दिलं. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्यात, जुन्याच होत्या पण. जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती, त्यांनी शोधून काढला बरोबर बरोबर. आणि हा आपल्या हैदराबाद पण तुमचं म्हणणं तसं नाहीये, इथं कागदात तसं म्हणणं नाहीये.
कागदात तसं म्हणणं नाही तर कागद आपल्याला काय करावं लागेल 58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या हा त्याचे 58 प्रमाणपत्र देऊन लाख टाका त्याची प्रमाणपत्र Yes. जी दिली आहेत ती दिली आहेत जी नाही दिली आहेत त्यांनी काय हा कळत मुद्दा आहे. हा बरोबर एकदम सोपं आहे तसंच सोप्या पद्धतीत तेच करून- म्हणतोय मी रोज तेच म्हणतोय दिल्या पाहिजे तर ह्या पद्धतीने दिल्या पाहिजे जिल्हानिहाय हा. नोंदणी आहे जिल्हानिहाय ही जिल्हानिहाय नोंदी जिल्हानिहाय नोंद आहे तेव्हा मला साहेबांनी मंगलप्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी तिथं मुंबईत दिले सामंत साहेब हे आपण अपडेटेड आता आहे याला- अपडेटेड आहे आत्ताचं अपडेटेड आहे सामंत साहेब आपण ते याला आत्ताच सोप्या आहे, पद्धतीत update करून आणूया, आणलं. करूया आणि ही कशाला 58 करताय लाख घोळ नोंदींची यादी यांच्याकडे आहे घोळ नको दादा ऐका ना हा, तो दादा बरोबर तो की लई ते आपण आपलं बाजूला पाहिजे. ठेवू दादा ही ते जी बाजूला समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या तुम्ही दिले आमच्यात पोचून इथं दादा सोपं करतो. नाही, नाही, मी सोपं करतो आता हे बाजूला ठेवू 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आम्हाला प्रमाणपत्र आहेत त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाका राहिलेले देऊन टाक बस. तुम्हाला जी आमचं 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे हार्ड डिस्क दिली आहे नाही दिली. त्यात नाही म्हणजे ती देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफरगेट करून देतो नाही त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला आकडे. सांगतो आहे. तिथं 58,90,155 नोंदी आढळल्या त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 सोडून असं आहे. 58,26,869 जे आहेत ते अपलोड झाले हा वेबसाईटवर बरोबर वरील व्हायच्यात नाही म्हणजे किती एक जास्तीत जास्त एक 7-8 हजार 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या 58 लाख नोंदी आपण त्याच्यामध्ये आपण जात प्रमाणपत्र समितीने आता किती लोकांनी मागितलं 14,31,634 बरोबर आहे आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे आता आपण बरोबर 14 लाखांची मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1747 आणि नामवरची संख्या आहे 5,000 आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहे 14,23,000 त्यांना प्रमाणपत्र द्यायचं हो. 14 लाख सोडून 14 बरोबर हा बरोबर राहिलेले आहे. द्या. आपण विषयावर आलो बरोबर आता 52,27 काय म्हणले 22 लाख आम्ही वाटप केले राहिलेले द्या द्यायला. ही तिची यादी हा ही आजची अपडेटेड यादी आजची update. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू नाही, एक मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला तुमच्याकडं तलाठी आहे, ग्रामसेवक यंत्रणा उभी आहे. त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको तुम्ही जे 58 लाख यादी लावा यादी लावून टाका नाही तर सांगून आम्ही द्या. म्हणतो आम्ही ग्रामपंचायतला ठीक आहे, यादीच आमचे- लावून टाकू एक दिवसात उद्या देत आम्ही एक दिवसात नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात नाही नाही हे सोपं तुमच्याकडे आहे यंत्रणा आहे ना सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधला तर तुमची नोंद सापडलेल्या ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं त्याला नसेल काढायचं मग नका यादीमध्ये काढू. त्याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र तुमची पाहिजे प्रक्रिया तर त्या चालू 20 करा लोकांना तो लेखी ती पण आम्हाला पाठवून 28 तारखेची देतो. यादी नुसती द्या रेकॉर्ड की बाबा 58 लाख वाटले दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याने ते तसं ते लावतील आणि फोटो सोपं तर काढतील. करीनात नाही मरमर व्हायला चालली म्हणतो ना आम्ही मी रोज करतोय. मीडियात काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय सामंत साहेबाची आणि लाडभाऊची मरमर व्हायला चालली आम्ही रोज म्हणतो ना मीडियात काय अंधारात म्हणतो का काय आणि आमचं तेवढंच भांडण येणं भांडणच कोणचं आहे मग झालं ना सोपं पद्धत हो त्याच्यामध्ये ज्यांना दाखले दिले राजेल नका ओढ भाऊ तुमच्या ते सुद्धा त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की एक मिनिट अजून खालच्या स्तरावर जाऊन यादी द्यायची ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा हे लावली जे अपलोड झालेले आहे बघा, ना हे सांगतो शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतलीत शिबिरं म्हणतोय आता बंद पडली परत चालू शिबिरं घेतले म्हणतोय घेऊ ना. मी लाट बोलते नाही, त्याच्यापेक्षा- त्यावेळेस सांगितलं होतं, त्यांनी शिबिर घेतलं शिबिर सुरू करा पण आता ते काय उदयराव. व्हायला लागले त्यांची बी अशी उदयराव व्हायला लागली दादा जे सोपं सांगतायत ना की एका गावामध्येच उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या आपल्याकडे अपलोड झाल्या ती अपलोड मध्ये 50 नावं काढायची त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा एवढं त्यांना फक्त कळवायचं दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची माझं म्हणणं एकच आहे 58 लाख टोटल नोंदी शोधल्या त्याच्यामध्ये ज्यांना दाखल दिले ते सुद्धा नाव आहेत नाही नाही वर्ष द्यावी नाही मला नको बोलायचं मी आता बोललो मी माझं होणार नाही मुखे साहेब, आपण जे तुम्हाला म्हणलं मला ते दुखवायचं नाही. माझ्यामध्ये कसलंच काही दुखवायचं नाही तत्व तुम्हाला नाहीये. कुणालाच
नाही, माझं मी क्लिअर करून मध्ये घेतलं. नाही तुम्ही आता इंग्लिश जोडी 2-3 शब्द दिले, त्यांचा वाढ असं टेन्शन. नाही तर काय मी ऐकलं, मी सामंत साहेबाकडे बघतच नव्हतं. नुसतं दाटून मान आली होतं असं. पण तुम्ही काय म्हणतात का ते ऐकतो तेच विचारत फेस पडायचं काम आहे ना. त्यांना एखादा बढती मिळायचं कुठं होईल ना टंबरला त्यांचं. ठीक आहे. सरकारला धरून चालायला लागतंय, त्यांना धाक पडतो तुमचं. तुम्ही लगेच सोपे आहेत का बाबा? हॅलो, एक मिनिट हॅलो 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 हा ते आपले हे बोलतात, उदय सामंत साहेब बोलतात. सर नमस्कार. 28 मध्ये कमी नाही करत मी. नाही फाईल अजून यायला आम्ही घेतलेलं उरलेलं 20ला देऊन टाकू. तेच त्यांना म्हणायचं, ते सोप्या पद्धतीत सांगतात, आपण त्याला उलट्या पद्धतीत. ते नोंदी आहेत त्याच्यात ना. आता इथं सरळ सरळ म्हणतात, अपडेटेड केलेलं बघा दादा. राज्यात आढळलेल्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या म्हणजे तेच म्हणले ना जिल्ह्याने आता. हा. कधीपासून गठीत केल्यापासून त्यांना आज अखेर 31/7 अखेर त्यांनी ती 58 लाखाची यादी दिली. $58 लाखाची यादी बरोबर. एकूण त्यांनी. आणि विभागवार दिली. बरोबर. ह्या जिल्ह्यात एवढे सापडले तेवढे सापडले. हे तसं नाही म्हणत. हे काय म्हणते तर 86 पासूनचं लफडं येईल. मागच्या मिळालेल्याच काय करायचं शोधून तुम्हाला? तुम्ही नवीन दस्तावेज शोधलाय. मागच्याने घेतलं की मोकळं झाला घेऊन. हे नईला तुम्ही दिलंय, ज्यांचं असून सोन्याचा हंडा असून तुम्ही दिलाय. तुम्ही म्हणता ते तुमचा नाही, ते पहिलाच होता, असं नाही चालणार. कारण हे मी 15 वेळेस विचारलं, एकदा नाही. मी वाशीला गेलो त्यावेळेस स्पष्ट विचारलं. मंगल प्रभात लोढा साहेब तिथं होते आणि केसरकर साहेब होते, दोघंच होते. मी त्यांना विचारलं, बाबा ही तुम्ही आम्हाला 20 लाख म्हणा, नाही तर 200 सापड्या म्हणा, पण खरं समाजाला बोला. त्यावेळेस 54 लाख होत्या. तर मग डाटा दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन आला. म्हणजे 58 लाख नाही तर 57 लाख नव्यानं सापडल्या. खुश झाला समाज. मधल्या काळात आम्ही मुंबईला निघालो. निघण्याच्या काळात शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पुन्हा 1 लाख. मग त्या पुन्हा 58 झाल्या. बरोबर. आणि आता तुम्ही त्या कमी कराल. म्हणजे आम्ही मुंबईकडे 58 हलवतच नाही ना आपण आकडा. नाही 58,26,000 जे अपलोड झालेलं आपण बदलतच नाही दादा. पूर्वीच्या धरल्यात. पूर्वी धरत काय संबंध त्याचा? पूर्वीचं एखाद्याला वावर आहे, तुम्ही ते कशाला 7-12 धरलाय? आम्ही शेजारचं जे पडत पडलेलं आहे ना, ते म्हणतोय आमचं आहे. तर तुम्ही जुना दस्तावेज शोधला की हो हे तुमच्याच आजोबा पंजोबाच्या नावावर आहे. नवीन शोधलंय आमचं हे तुम्ही. त्याला आता जो मी पर्याय सांगितला ती एकदम बेस्ट. बेस्ट आहे, त्या पर्यायाने आपण जाऊ. माझी हरकत नाही का? समजलं का? बरोबर. 58 लाख नोंदीची आधी चिटकून टाका पहिल्यासारख्या, आणि त्यांना म्हणा 28 ऑगस्टच्या आत देऊन टाक. चल हे काम करू नका सगळं. आता जे शिंदे साहेबांच्या माझ्या किंवा आपल्या समजण्यामध्ये तुमचं आता आमचं अडाणी मत असेल, परंतु 58,23,000 आपण जे नवीन म्हणतो बरोबर, त्यांचं म्हणणं आहे की एकूण ज्या नोंदी आम्ही शोधल्या त्या 58 लाख आहे. पण त्याच्यामध्ये जे आम्ही आता ज्या लोकांना दाखले मिळाले असतील वगैरे तो आकडा वेगळा. तर माझी विनंती काय आहे की ठीक आहे, आपण म्हणण्याप्रमाणे हा जो नवीन याच्यात 28 लाख शोधला आहे, किती लोकांना आता दाखले मिळेल तर आम्ही माहिती उपलब्ध करतो आपल्यासाठी. तेच 22 लाख म्हणले ना. तेच म्हणताय. किती उपलब्ध करू? 22 लाख म्हणले दिले. ते आकडे नाही, तुझं आहे आकडा काय उंमत झाली हो आमची, लईच फरफट चालली पण आमची. 22 लाख तर 22 लाख घेऊ आपण बरोबर. म्हणजे 58 लाख म्हणून 22 लाख गेले असंच ना. राहील आकडा तो, त्याच्यातून अजून किती नवीन दिले आता ते आपण शोधू. राहिलेलं देऊन टाका. तेच म्हणतोय मग मी. पण हे नाही, हे मी मान्य नाही करत. हे 86, 1900 याचा त्याच्याशी काही संबंध नाही. किती तुम्ही ते- मग तशा जुन्या 2 कोटी वाटलेल्या असतात. तो कागद मला देऊन नाही राहून द्या ना. आता मला माझ्यासाठी फायदे होते. एकदा 22,000 लिहून आणते, एकदा म्हणते नाही, 342 दिले. हैदराबाद आपल्या- गॅजेटनुसार नाही, सगळा गाठा ठेवलाय तुमचा मराठ्या पुढे खायला. आपण यांना वाचायलाच दिलं पाटलांना. आणि ही जी आकडेवारी समोर येईल ना, तर जर ती आकडेवारी मॅच झाली, आपण जी काही त्यांच्या माध्यमातून त्यांना जे वाटतं ते फक्त फाईन चांगलंच आहे. म्हणजे आणि तुम्ही आता जो आपण- पर्याय सांगितला विखे ना पाटील साहेब, तो सोपा साहेब, पर्याय विखे आहे. पाटील साहेब,
विदर्भ खानदेश अर्धा कोकण पूर्वीच गेलेला आहे. पूर्वीच गेलेला आहे. 2 कोटी मराठी आहे पहिल्या आरक्षणात. तुम्ही ते बी धरता मग आमच्या ह्याच्यात. नाही. जो पुढे नाही तुम्ही गेले. आम्हाला काय 58 लाखाचा सांगायला आकडा. मी उदाहरण सांगलो. समजा तुम्ही आम्हाला काय केलंय, आम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली की बाबा आमचे नोंदी आहेत शोधा, आम्ही नाही शोधित तुम्ही शोधा. तर एकदा म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, मग त्यातून तुम्हाला काय घेता येईल ते बघा. आम्ही म्हणलो तर आमजवळ आहे, तुम्ही म्हणले नाही. याला शंभूराजे साहेब आज साक्षीदार आहेत. आम्ही गॅजेट आणली आणि सरकारजवळ दिली, म्हणजे शंभूराजे हैदराबाद साहेब गेले. हा हैदराबाद शंभूराज साहेबाचा 3 महिन्याने फोन पुन्हा माघारी आला आम्हाला. ते म्हणले आम्ही हाताने घेत नसतो कुणाच्या, शिंदे समिती म्हणली आमचेच लोक घेणार तरच मान्य आम्हाला. म्हणजे एखादा रस्ता करायचा असेल ना तर आम्ही सांगून उपयोग नाही, तुमचा इंजिनियर येऊनच ते रस्ते बनवणार, काय म्हणते त्याला ते मॅप बनवणार तरच होणार, सरकार दरबार असेल. मग शंभूराजे साहेबात फोन आला, ते म्हणले मी शिंदे साहेबाला पुन्हा सांगतो की विमान घेऊन मी आणि ती समिती आम्ही जातो, तिथं अटेस्टेड करतो आणि मग आणतो. तर तसंच आणलं शंभूराजेंनी 8-9 हजार पत्र तिथून अटेस्टेड करून आणले आणि मग ते सरकारी खरा दस्तावेज झाला. आम्ही दिला धरला. गेला का नाही फेकून. तसं नाही, माझं म्हणणं पाटील काय आहे, तुमच्या मध्येशी मी 100% सहमत आहे. त्याच्या नोंदी आहेत, त्यापैकी किती लोकांनी दाखले दिले, बाबांकडे म्हटले 22 लाख दिले, 22 लाख देऊ आपण थोड्या याच्या व्यतिरिक्त आणखी किती लोक दाखले दिले ते आपण वेगळी माहिती देतो तुम्हाला, आणि जे राहिले शिल्लक त्यांनी देऊन टाकायचे. आमची बद काहीच भांडण नाही मग दुसरं काय. नाही एवढं मुद्दे करू आपण ते. आणि काय आहे, आता आणखीन पारदर्शकच व्हा, म्हणजे 28 पर्यंत. मी सांगतोय तुमच्या हिताचंच सांगतोय, मी तुम्हाला भांडत नाही, बोलत नाही, तेवढं काय पारदर्शक आम्ही कधी नाही. सांगतोय पुन्हा एकदा पारदर्शक म्हणजे कोणतं. आता ते म्हणते 22 लाख. कोण? बावनकुळे साहेब. तुम्ही आधी म्हणलात आता 22 लाख नाही. नाही. समजून घ्या, तुमच्या फटक्याबद्दल बोलतोय मी. त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत लोकांना काहीच कळाना. तुम्ही सरळ सांगा की हे मराठ्याचं मिळालेलं द्यावं लागेल, तुमच्यावर नका दबाव येऊन देऊ, कारण आम्ही काय ओबीसीचे विरोधक नाहीत. रिअल ते आज बोलायला तुम्हाला नाही. रेकॉर्ड आहे ना, नाही, गव्हर्नमेंट मग आमचं कमी जास्त गव्हर्नमेंट कसं रेकॉर्ड आहे होतं? ना. म्हणून ना तुम्ही आपण रेकॉर्ड गव्हर्नमेंट द्यावा रेकॉर्ड लागणार, सांगणार आहे तुमचे ना. भाव आहेत ते. बरोबर आहे. जे 58 लाखापैकी जी कार्यवाही झाली ती झाली, जी Pending झाली आहे. ती आम्ही लगेच करतो, ती जी असेल ती करून देऊन टाकू. ते प्रत्येक वेळेस कमी होतंय ना. नाही होत. नाही याच्यामध्ये अजून एक सर आता सरकारनं खरा आकडा सांगितला होता सामंत सर, 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटले. आम्हाला ते थोडं पडलो. साहेब आले आणि म्हणले 18,000 वाटले. दुसऱ्या वेळेस म्हणले माझे हे आकडा चुकीचा दिला अधिकाऱ्यांनी. मग आता तुम्हाला अधिकारी फसवतेत का काय व्हायला लागले, त्यांनी कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं तुमच्यात आणि आमच्यात इतका रोष वाढायला लागलाय. 58 लाख नोंदी सांगितल्या शिंदे समितीने, आता लिहून दिले त्यांनीच इथं. ते बिचारे पहिल्यांदा खरं बोलले, नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर, तुमचाही येऊ शकतो. आमचा दबाव आमचा दादा दबाव शिंदे आमच्यावर. साहेबांचं शिंदे काम आता साहेबांचा आम्ही दबाव जवळनं पाटलांचा पाहिजे. दबाव सगळ्यांवर आहे. आपल्यावर तुमचं आहे शिंदे पण साहेबांवर शिंदे साहेब तरी एकदम मग सरळ मार्गी काम तरी करणारा पाडीला अधिकारी. तुम्ही सगळ्यांनी मिळून हो. गेले आमचे प्रमाणपत्र रद्द तुम्ही. अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमच्या शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. नाही ते बोलतो आम्ही तुमच्याशी जरा. तो विषय. कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता या पेजवरचं तुम्हाला फक्त वाचून जातो की 1,30,30,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं. तर नामंजुरांची संख्या 30 आहे. नाही, नाही, हे 23 पासून. हा 23 पासून ते समजा समिती गठीत झाल्यानंतर समिती गठीत झाल्यापासून सांगितलं त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल दिला शिंदे समितीनं. 24 जातो. त्यांचं खोटा नाही ठरू शकत आपण. नाही ना मग ते समजा. हे त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय, म्हणजे गठीत केल्यापासून. हो 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 तर अखेर पूर्ण दिली त्यांनी इथं हो. 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिलाय. अखेर, हा. बरोबर ना. 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी ना. मग 1980 हे लफडा आलं कुठून घेण्यात देण्याचं. तिथं जर शिंदे समिती असं म्हणते. ते तुमच्या थांबा मी सांगतो साहेब, एकच मिनिट थांबा. ही आढळलेली संख्या शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती? 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केलं तुम्ही? 58 लाखचे 58 लाख कुठे केलं. राहिले असते? तोंड राहिले. हा जी काय राहिलं असेल ते आपण वरचे सोडून देऊ. थोडंसं काय होत नाही, हातमोडी असते आमच्याकडे शेंगा उकरायला गेल्यावर, तशी ती वरची सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग? आता हे अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा, लाख 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला तुम्ही प्रदान किती केले तर 14. 14/24 आहे. हा 14/31 दाखल झाले आणि 14/24 दिले. दिले. आता ही यादी पडताळणीची आहे, ही माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये TCFG आता बघा. पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची हे काय? येणार नाही तर काय होईल. हे काय साहेब दिलं ना, हे काय? हे 14 लाख 14/24. म्हटलं हे तुम्ही. दिले आणि हे काय? हे समिती काय? गठीत हे झाल्यानंतर. घातलं हे घेण्याचं. छत्रपती शिवाजीनगर आहे 37 लाख.
नाही, नाही. वितरित ते केले अगोदरचे अगो 23च्या अगोदरची केलेली. ते तर आमचं काय समज आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला ते पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही, मग ते आपण तो आपल्याला काय नाही, करायचं पाहिजे. 2 कोटी असतील तसे. नाही, लक्षात घ्या तुमच्या आपला जो आकडा 14,24,023 नंतर मॅच झाला का नाही इथं? हा, यांचा झाला फक्त याला जो 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काउंट टाकू. हा अकाउंटला बघून टाकू आपण. त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. अकाउंटला बघून टाकू त्यांच्याशी काय देणं घेणं? अकाउंटला बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्यात गफलत काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब 37 पहिले वाटलेले बरं का नवीन डाव बरोबर हे असं म्हणजे आताच ही पोझिशन ही सांगताय आणि हे 14 याच्यात मिसळायचे. बरोबर. तुमचे 57 लाख दिले आणि चला नाही, सुटा नाही, नाही. असा त्याचा अर्थ आहे. हे 54 लाख दिलं अजून तसं नाही. हो ना समजा त्याचा अर्थ तसा आहे. अरे तसाच अर्थ आहे. मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही आता. 57-37 नाही, नाही, द्यायचा प्रश्न नाही. इथं आणलं ना अकाउंट पैसे काय मी अकाउंटला चिटकेला ना आकडेवारी लय भारी आहेत बाबा. लय आवड खेळ आहे तुमचा नाही. बेकार माणसं त्याच्यामध्ये आपण जे आठवण तुम्ही नेलं चिटकेला हळूहळू लोटी कोपराने ते थोर हे काय पैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झालेत. 14 लाख झाले. ते 83 अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे मी त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन हे समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा नाही, नाही, असं म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे. नाही दादा. नाही, बरोबर आहे. पहिलं वजन कशाला मग आम्हाला आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आमचा गैरसमज असेल दोघांच्या ठीक पैकी. तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड त्यांनी शोधलं 58 लाखाचं शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी ते रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा तो रेकॉर्ड नाहीये ह्यो. ते शिंदे साहेब सांगतात ना अहो, आपल्याला. नाही नाही ते काही नंतर सांगते त्याला आम्ही ऐकणार नाही कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्यावर खऱ्याने मेहनत घेतली. ह्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावर वाटप केलेले डबल कस काय याच्यात प्रवाहात येते तुम्ही हा बघ मला काय सांगितलं त्यांनी याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला आता मग डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले आम्ही जेलमधले तपासलेत आम्ही लसीकरणाचे शोधलेत आम्ही देवतांचे शोधलेत. शासकीय शासकीय हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या रेकॉर्ड टिशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब. त्याचा नेता काय समज खरेदी खत बैल इकला त्याच्यावर कुणबी लिहिलेलं आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं 40 पुरावे केले. आणि हे पुरावे कधीचे पुरावे आहेत त्याच्यामध्ये. हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी 150 वर्षापूर्वीचे 100 जो वर्षापूर्वीचे काही पुरावे. पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे ते साल बघा. ही आपली काय चूक झाली की म्हणजे प्लस माझं म्हणणं की अजून एक काय नाही तुझं आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी आहेत त्या फारसीच्या. तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला मुद्दा. हा तर तो फक्त आपण काढून आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी किती Bifurcation. आपण ते दाखल 14 लाख दिल्या हं. असं त्यांचं म्हणणं आहे. इथं 14 म्हणणं आहे की ते ठीक. त्याचे 3-4 इन्क्लूड 24-34 लाख होतो. ठीक. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही डिसेंबर. आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये आलेली ती फक्त दूर करायची आणि आम्ही- आमच्या चूक असेल तर आपण दुरुस्त करू. जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या पुढे पण मांडू आपण. नाही वस्तुस्थितीचे शिंदे समितीला तुम्ही ना करू नका. अहो, साहेब त्याने मुदतवाढ दिली आपण नागरिक प्रश्न त्याच्यामध्ये. नाही ते त्यांनी दिलेल्या डाट्याला ना करू नका. त्यांनी 14 लाख दिल्यात राहिलेल्या देऊन टाका. दादा. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुने शेतात ते मान्य नाही आम्हाला मिळालेलं लाडवू योग्य आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आतून ती पुरेपूर मिळालेली आहे की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. कोण असेल ते ज्ञानदार नाव सांगा मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही. गॅजेट पण द्यायचे नाही. आपण काय करा काय गफलत करता येईल तेवढी करा नोंदी कमी करा. मराठा घुसून द्यायचा नाही. विखे पाटील साहेब. शांततेचा अर्थ मला चांगला कळतो. हा? शांततेचा अर्थ मला मला काय चांगला म्हणायचंय? कळतो की शांततेत आपण काम होतंय ना. शिंदे साहेबांच्या समितीकडनं जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना 23 नंतरचे 23 अगोदरचे त्याला जे काय म्हणायचं असेल म्हणजे शिंदे दादाचं साहेबांनी काय करू शिंदे साहेबांकडूनच ते आता विसंगती दूर हा करून त्यांच्याकडनं जर त्यांच्या Bifurcation. म्हणण्याप्रमाणेच आपण जाऊ 100%. हा. तुम्ही चिंता करू नका आणि ते म्हणते त्याप्रमाणे 100% करू. अगदी बरोबर. हेच म्हणले तर आम्हाला अंतर्वालीत येऊ तर पाठवू द्या त्यांना पाठवते नंतर येऊन म्हणलेत ती सुद्धा रेकॉर्ड आहे जुना. दूर करायला सुप्रे साहेब आले गायकवाड साहेब आले आलो करू. शिंदे साहेब आले असं करा ते संभाजीनगरला चौघं पाठवता जण. ना मी
संभाजीनगरला 1-2 दिवसात येतील पाहिजे तर आपले 1-2 प्रतिनिधी पाठवा त्यांचे कमिशनर नाही, ऑफिस. ते जर याच्यावर बदल 58 लाखावर तर आम्ही त्यांचं ऐकणार नाही. त्यांचा सन्मान करू, कारण ते देव झाले समाजाचे, त्यांनी शोधून आम्ही ऐकणार नाही. कारण ह्या 4 न्यायाधीशांनी इथं कबूल केलेले जुन्या बाईट सगळ्या आहे ना मान्य आहे दादा. 54 लाख मान्य आहे. नोंदी आम्ही नव्यानं शोधल्यात आणि त्या वाटप करायचं सरकारचं काम आहे. आता जर दबाव येऊन, हे बघा दबाव कोणावर पण येतो, ते बघा नाकारा तुम्हाला नाव करायचं आमची हरकत नाही, पण ते बिचारा काय न्यायमूर्ती आहेत. दबाव कोणाचा नाहीये, आमच्यावर नाही, न्यायमूर्तींवर नाही, कोणावर नाहीये. जे न्याय पद्धतीने चाललेले आहेत ते आपल्यासमोर मांडलं. आता त्याच्यामध्ये आपल्या काही शंका Confusion आहेत असेल त्या दूर करू द्या. Confusionच नाही हो. 2-3 दिवसात आपण दूर तुम्हीच करू म्हणलात शकतो. ना 58 लाख शोधल्यात आम्ही. बरोबर. कन्फ्युजन कसं, आम्ही खुश झालो ना 58 लाख आम्हाला मिळाले. याला 4 मिळाले तर आमचे 2.25 कोटी मराठा समाज आरक्षण चाललं, कल्याण केलं सरकारनं आमचं. पण तो आम्हीच म्हणतो ना, आपल्याला आश्वासन शिरसाटने बावनकुळेला वाटोळं केलं, नाही, 58 लाख जे मिळाले आहे पण सरकारने कल्याणच केलं ना. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानलं, शिंदे साहेबांवर आम्ही प्रचंड नाराज आहेत. त्यांनी आमच्या लेकरांचं अजिबात तळतळाट घ्यायचा नाही. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या बावनकुळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचं रान केलं आमच्या लोकांनी पण त्यांच्यासाठी. आणि लोक दादा. जे शिंदे साहेबाला मानायला लागले, यांनी प्रमाणपत्र रद्द केले. दबाव नाही तर कसं येत? दादा साहेबांना हा विषय पण माहित नाही. माहित नाही. माननीय शिंदे साहेबांना ना- मग त्यांनी चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ना. ठीक आहे ना, मग आम्ही बोलतो ना, त्यांनी आम्ही चूक बोललोय. दुरुस्त करायला पाहिजे. इतकं मग कशामुळे दादा वागायचं? दादा एक मिनिट ऐका. आता जर बावनकुळे साहेब सरळ दादा. सरळ पत्र पाठवतील, शंभूराज साहेब सरळ सरळ 2दा सांगितलं लाड भाऊन त्यांना 2दा की बाबा आपण असं असं पत्र दिलंय ना, ते चुकीचं काम झालं. मला म्हणले 8 दिवसात करतो. मला विखे पाटील साहेबाचा फोन आला, ते म्हणले "ओ, फोनवर बोला, तो माणूस लय कसतरी करायला." म्हणलं चूक दुरुस्त करत असतील बोलतो. नाही केली. मला 2 दिवसांनी पुन्हा कळवलं. त्यांनी फोन लावला कलेक्टरला आणि कलेक्टरने मला पण लावला बीडच्या, की महसूल मंत्र्यांचा फोन आला होता, आमची चूक झाली, आम्ही दुरुस्त करतोय, ते अपलोड करून प्रमाणपत्र देऊन टाकतो. कारण ती फारशी भाषा कोणाला लिहिता आहे ना आणि वाचिता पण आहे ना. दबावपोटी झालं होतं हे बावनकुळे साहेबांनी मान्य केलं. ते जर उद्या नाही म्हणलं तर माझ्याजवळ पुरावा, मी ती पुरावा टाकी. परळीच्या दोघांचा आमच्यावर दबाव आल्यामुळे माझ्याकडून जरांगे पाटील झालं हे जर त्यांनी नाकारलं तर माझ्याजवळ पुरावा, मी ती टाकी. मी याच्या अगोदर म्हणलो होतो माझ्याजवळ पुरावा आहे, तुमचं पत्र हाती लागलं. त्यांना वाटलं आमचं पत्र हाती लागत असतं का, पण मी ते लाड बोलत दाखवलं होतं काही. त्यांना वाटलं कुठं लागत असलं का, मी मंत्री आहे. आणि मला कलेक्टरांचा फोन आला, अपलोड करतो. 2 दिवसांनी विखे पाटील साहेब मला फोन आला आमच्या अधिकाऱ्यांचा. ते म्हणले परत फोन आलाय आणि आम्हाला सांगितलंय आम्हाला फोन करावं लागत असते, त्या उडवायच्याचा त्या रद्दच करायचे. तातडीनं मी लाड भाऊंना सांगितलं, ते परदेशात होते. ते म्हणले असं नाही होणार हो, डबल कसं काय होईल. म्हणलं हा बघ, मला कळायला कानावर टाकतो, आणखी वेळ हातात गेलेली नाही. आणि 1.5 महिन्याने मी म्हणल्यालंच झालं. मग मी पत्र दाखवलं, ते रडायला लागले. त्यांच्या जे रडायची वेळ आली ना, दाखवलं त्यांना वाटलं आपलं पत्र कसं हाती लागलं. दुसरं सांगतो, मी हेच काम स्वतः घुमऱ्यांच्या पोरा सांगितलं होतं. ज्या मामाला मी मामा म्हणून बोलत, त्यांचा नाही दोष याच्यात, त्या पोराचा आहे. की तुम्ही माझ्या पोराचं दुखत असू, ते दवाखान्यात आले, मी दवाखान्यात त्यांना सांगितलं बाबा तुम्ही चूक करू नका बरं का, खोटं असेल तर फाडून टाका, ते जाळून टाका, ते काही गरज नाही आम्हाला ह्या राजकारणाची करण्याची, पण तुम्ही हे करू नका. तुमचं पडलं म्हणून पडायसाठी माझे 3,500 मराठ्यांचं गरीबाचं वाटोळ होईल, नाही करणार म्हणजे. हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं, नाही होणार म्हणजे. म्हणलं तुमची वाडाताडी चालली, हे मग तुम्हा ऐकडीन, ते मग तुम्हा ऐकडीन, ते चाललंय भाजपमध्ये, कोणी चाललं काँग्रेसमध्ये, तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटोळ होईल, नाही होणार म्हणजे. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माहिती लागलं. जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात नंतर दिलेला निर्णय. त्यांनी निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. अरे तुम्ही एवढा मोठा समाज कमून अंगावर घ्यायला लागला आणि त्या शिंदे साहेबात वाटोळ करायला लागला. साहेब ऐका ना दादा, त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही. आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब, मी, आम्ही दोघंही साहेबांना बोललो. साहेबांचा सगळा विषय कानावर घातलाय. त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या ते साहेब देतात. फक्त ते दादा आता इथं- त्याच्यामध्ये नाहीत ते कॉझे ज्युडिशरी आहे, तर तो विषय मी तुमची लोक माझ्यावर त्या बैठकीत होती. जे लोक त्याचे व्यक्तिम आहेत ते बैठकीत होते. आपण तो विषय वेगळा बोलू, तो झालेला विषय. अर्धन्यायिक मला काय हे बघा, मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी त्याच्यामध्ये दुखवणार नाही. ऐका ना दादा, त्याच्यामध्ये पण मी सत्य दादा दुखवायचं नाही, कधीतरी एकदा वस्तुस्थिती म्हणा, तरी समजून घ्या ना दादा. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा. तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठ्यांना, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देते. अरे असं होणार नाही दादा.
आपण जे निर्णय मग घेतले मग बोडखेची व्हॅलिडिटी झाल्यास रद्द कसं का होती? नाही, नाही, याच्या ते करू- संदर्भात- व्हॅलिडिटी म्हणतो मी आता, निर्णयावर नाही बोलतो आता. दादा मी तेच म्हणतोय ते अर्धन्यायिक आपण त्याच्यावर चर्चा व्यवस्था आहे, म्हणजे ती क्वाशिट ज्युडिशरी चर्चा आहे. करू. त्यामुळे त्या ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यावर त्या आता समिती बाबतीतली बनवली चर्चा ना. आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो, तुम्ही समजून काय घ्या. व्हायला लागले समाजात राजे? सरळ सरळ मेसेज चालला नाही. की ते एक आपली दोघा व्हॅलिडिटी जणांकडून असून आता बोडखेची व्हॅलिडिटी झाली भावाची. त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय? तानाजी सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीची रद्द झाली. मेले राहिले पोरं 750 पोरांनी. तरी त्याच्यावर आपण चर्चा करू, ते पण ती पण चर्चा आपण करणार. नाही नाही, हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो. आता मी या स्टेपला आलोय. तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, साहेब, एवढं कशाला आम्ही आमचं दादा काही केलं करू, असतं? आम्ही आमच्या सगळे मराठी भाषा घेऊ, काय अडचण नाही. आणि आमच्या लाश येऊन जा मग तुम्ही, तुम्हाला ज्याला मोठं करायचं त्याला काय अडचण नाही. दादा राजे, माझं दुःखच काय की तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहो. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, तिला दादा- कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहो, आणि आमचा शोध देण्यात राहो तुम्ही आम्हाला. दादा ते 4 केस पुरतच घडलंय ना, बाकी तुमचं तर कुठं नाही ओबीसीचं असं. 2 एकर आहे ना, हे त्यातलं 1 गुंठा घेतला तर आम्ही 2 बापाचे. पण तुमच्या शेजारी आमचं पडे देत, तुम्ही कसं देत नाहीत आम्हाला? आमचा 7-12 चतुर्शीमध्ये आहे. कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही? उलची काय मराठीच्या बाजूने बोलणार राहो? ऐका ना दादा, या 4 केसेस सोडल्या तर आता ह्या महिन्या 15 दिवसातल्या आहेत. असं झालेलंच नाही ना ह्याच्या आधी कधी मी तेच वाचून की आपण असं मुद्दाम केले, आणि जे घडलंय ते साहेब स्वतः लक्ष नाही, घालतायत. हे मुद्दाम आहे 4. कमून मुद्दाम त्या म्हणतो 4 मी. लोकांचं सांगतो. हे आहे ना, हो ना. म्हणून ते केलं. नाही नाही, देशाचा मी तुम्हाला म्हणूनच सांगतो की हा जो मगासपासून मी आकडा वाचतोय ना, या पहिल्या 3 विभागामध्ये 1,20,324 जात प्रमाणपत्रासाठी पडताळणीसाठी अर्ज आले. त्याच्यातले 1,04,546 आपण जात पडताळणी दिली, फक्त 30 रिजेक्ट झाले हो, काही अडचणीमुळे, हो. आणि 3,516 हे प्रलंबित आहेत. फक्त हे 3 विभाग आहेत. इकडे पण बाजूची आकडेवारी आहे. पुढच्या त्या 3 विभागामध्ये 2,96,000 अर्ज आले, 2,59,884 लोकांना दिले, 219 फक्त रिजेक्ट झाले, आणि 10,000 पेंडिंग आहेत. ते 10,000 पेंडिंग आहेत ते आपण तातडीनं त्यांना सूचना देऊ शकतो. फक्त आता 4चा जो विषय आहे ना, तो कसा आहे, तोच 4चा विषय. साहेबांनी हां. आता सूचनाचं सांगतो तुम्हाला. विखे पाटील साहेब इथून गेले, सूचना दिल्या प्रमाणपत्र द्या म्हणून. परवाच्याला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आम्हाला बुधवारी. ते म्हणले सरकारने विषय घेतले, सांगितलं आहे ते प्रमाणपत्र देऊ नका. त्याच्यातलं कुळ आणि नात्याला जे लिहिले ना 3 शब्द, तुम्ही कुळ, नात्यातल्या आणि रक्तातल्या नात्यातल्या 2 याच्यात अजिबात द्यायचे आणि हात लावायचा नाही. पुरे पेंडिंग पडलेत अख्खे बीडचे. म्हणजे हे राज्यात घ्या सगळ्या, आता सोलापूरचे आले एवढ्या, तिथल्या 7,000 फाईल पेंडिंग आहे. का? गुन्हा दाखल केला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर. बघा पहिल्यांदा बातमी मिळते तुम्हाला आता ही. अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला, तू फाईलीवर का द्यायना? ते म्हणतो त्यांनी 700 रुपये राहिले दिले नाहीत. गुन्हा दाखल केलाय तुमच्या अधिकाऱ्याने, उपायुक्तांनी, खालच्या त्या समितीच्या अधिकाऱ्याकडे. तो बी उपायुक्तच आहे. आणि रे ते एफ काय तुमच्याच गुन्हे दाखल करायला लागतात आमच्या प्रमाणपत्रासाठी. सोलापूरला हा, कोणतरी पारदर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असेल देऊन टाका नोंदी आता कुठले जिल्हे? सोलापूरच्या. काय हाल आहे ती. हे खरंच ना, तुमचा मला हात लावलेला पावाडा खरंच आवाडा. ही येळच आणली मराठ्यावर. तसं काढा हात बाजूला. नाही नाही, खरं आहे लाडभाऊ, हे चुकीचं नाहीये. समाजाचे रक्त जे जाणीन ना, तो आयुष्यात कधीच अपेक्षा होणार नाही. दादा अधिकाऱ्याने लांब अधिकाऱ्यावर प्रवास करून आले, लांब रात्री प्रवास आले, नाही करून आले, नाही, त्यांचं रात्री डोकंच चला नाही याच्यात. नाही, रात्री त्यांना उशिरा वाटलं आले, ह्या लाफड्यात पहाटे- उगाच पडलो मी. पहाटे इथं आले लवकर. मी तुम्हाला बदनाम नाही होऊन देणार. तुम्ही तसं जेवढी अजिबात मरमर नाही. केली तेवढी बस झाली आमच्या. भाऊ नाही, मी त्यांच्याकडे राहू दे, मी पाठवून देतो व्हॉट्सअपला तुम्हाला. गुन्हा आहे दाखल, त्याची काही अडचण नाही. पुणे ग्रामीणला आहे, पुणे शहरला आहे, सोलापूर नाही, शहरला सोलापूर आहे. असेल. सोलापूर शहरला आहे, कलेक्टरशी बोलू ना सोलापूर. सदर बाजार पोलीस स्टेशनला आहे. इथून सांगितलं, मी बरंच वाचलंय त्यात. अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. बघा आता कला का फायली आमच्या, आम्हाला माहित बी नव्हतं. ते म्हणले त्या नोंदीच्या फायली तुम्ही वर का देत नाही ताबडतोब? काही म्हणते जाड पातळीला रक्कम देत नाही तुम्ही. ते म्हणले मग ते राहिले 14,000 त्यांच्या. कुणी म्हणते ते 700 रुपये. आणि मग म्हणले आता ह्यो शेतूवाला आहे ना, ह्यो लय शहाणा आहे, तो जरा आपल्या ऐकण्याच्या बाहेर चालला, ह्यो पैसे घेत नाही म्हणे आपल्या विचारात लावून त्याचं लगेच बंद करून टाकलं शेतू. बघा आता खालच्या थरावर तरा
त्याचा शेतो मूठ करून टाकला लगेच. नाही, नाही, असं असेल त्यांच्यावर कारवाई तुम्ही कारवाई ऐकून ऐकून नाही, 3 वर्ष गेले नंतर फेसबुट पडलं ना सगळं. आता मला मुळ्यात व्हायची वेळ आली हो. थोडं पण समजून घेतलं पाहिजे. आता तुमचं ऐकलंच मी कवाच माणसाचा शब्द खाली पडून दिला. नाही, मुद्दा असा आहे की आता बी पडून देत नाही, पण 29ला मी थांबत नाही. जात प्रमाणपत्र जे द्यायचा विषय आहे त्याच्यामध्ये 4चा जो विषय आहे जे काही झालेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी ठामपणानं सांगतो आम्ही सगळे की याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा संबंध नाही आणि देवेंद्रजी नाही फडणवीस कोणाचा साहेबांचा दोघांचाही संबंध काही बरं, हा. त्यांना माहित सुद्धा बरं, नाही हा मी विषय. मीडियात एक शब्द दिला. हा. जर फडणवीस साहेब शिंदे साहेब याच्यात नाही तर तुमच्यापेक्षा दोघं मोठे झाले का? तर ठीक आहे ना त्याच्यात त्यांना माहितीच नाही ना, झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं बरोबर आहे ना मग. त्यामुळे आता ती प्रक्रिया पुढची मी सुरू 2 महिने करतोय ना आधी आपण. सांगितलं म्हणतो ना. पुढची प्रक्रिया कशी पुढची करायची प्रक्रिया आहे, दादा सुरू करतोय ना. विखे पाटील साहेब लय बेकार करा नाही तुमचं मध्ये आमचं ऐकू ऐकू तुमचं वेगळं तुमचं डोकं वेगळं किर झालं दिसतंय. हो ना, मी सांगितलंय हे तुम्हाला ज्यावेळेस खरे शब्द ऐकायला मिळतात ना, मी सांगितलंय 2 महिने आधी सांगितले दोघांना की याचा फटका लय भयान होईल बरं का. त्यांनी स्थानिक पातळीवर हस्तक्षेप हा करायला नको होता. नको, अगदी बरोबर. दुर्दैवाने केलं तर दादा, काय होतं? तरी बरं मी सांगितलं माझं जीवन असतं मी सांगितलं असतं का? पाटील, हा बघ, विखे पाटील साहेब दादा, आपल्याला ऐका थोडस. नाही, नाही, माझा जर बावनकुळे साहेबात जीवन होता नसता आणि त्या शिरसाट मध्ये जीवन असता तर मी सांगितलं असतं का? नगरखेडचं गुटे साहेबांना 12 लाख काय झालंय का आपण माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील तर या वरच्या पातळीवर आता खालच्या लोकांनी माहितीच काय पडत नाही ना माहित दादा. होत नाही, पण तरी नाही खातं खालची पातळी जर मोठी झाली ना तुमचं नाही, नाव होईल मग. त्यांनी गांभीर्याने घेतले दोघांनी. मी सांगतो जे आपल्याला लोक आणि त्याच्यामध्ये त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा? 100% काढायचं सांगितलंय आम्हाला. स्वतः लाड साहेबांनी बैठक घेतली त्याच्यात मार्ग काढला आता तो. आणि मला वाटतं ज्यांनी हस्तक्षेप केला असेल ना तर शासन त्यांना झालं पाहिजे. तुमची मागणी बरोबर आहे. त्यात आम्ही हा ते चुकीचं असेल तर आमचं म्हणणं काय आहे? तुम्ही देऊ नका ना. पण जात पडताळणी समितीत हस्तक्षेप केला जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे निर्देशाप्रमाणे करतायत. सरकारला त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही. मग काय सुप्रीम कोर्ट आहे का बावनकुळे? काय पत्र पाठवतो? पत्र त्याला असतात का? इकडे सांगावं याचं काम दी, तिकडं माफ कर, तिकडं कापसाला भाव दी, ते द्यावा. कोणाकोणाच्या धरणात वावर गेले त्याचे पैसे द्यायचे राहिले ते द्यावा. इकडं कोण कडलं पुढे घेणं देण्याच्या परळीच्या टोळीच्या नादी लागून तुमचं कोण वाटलं करता? आम्ही तुम्हाला का ओबीसी म्हणून बघितलं मतदान करताना? कुणबीचं मतदान नाही पडलं तुम्हाला मराठ्याचं कुणबीचं त्यांच्या मतदारसंघात. आम्ही केव्हा म्हणलं ओबीसीचा माणूस आहे? आम्ही म्हणलं ती इमानदार आहो. मी मिळत म्हणलो 50 बाऱ्या यासारखा माणूस नाही म्हणलं. फोन लावलो 4थ्या मिनिटाला काम करतोय. एका दिवस उदय सामंत साहेब असायला तर दुसऱ्या दिवस उजडत, पण तो माणूस 4थ्या दिवशी काम करतोय. इतकी स्तुती केली त्यांनी इतकं लांब खोटा घातला आमच्या गाडी. मी म्हणलं त्यांच्या नको नादी लागू त्यांना लय बेकार राजकारण करायचं सवय त्या परळीत लोकांना. काय ते अनुदान त्यांना लय घाण सवय त्यांचं राजकारणासाठी ते कोणाचा बळी दिले. साहेबांचा काय तो हेतू नव्हता. आता तो ते लोक हजारो बैठक करून ते अर्ज ते गेले सही केली फोन काय केला मग? फोन करण्याचं सहीचं काय संबंध? बरं सही मान्य केली तुम्ही. अहो मी लय डाटा घेतला विखे पाटील साहेब. तुम्हाला पाठवून देऊ का? फक्त ऐका लागन पण पुरा सही करा. तुम्हाला 7-8 दिवस बंद करावं लागन. मी लय पुढचा आहे. मी लय लांब घुसलोय. ते माणूस फोनवर बोललाय ते करावं लागत असतं म्हणजे नगराध्यक्ष पडलं म्हणजे काय झोक आहे का? नगराध्यक्ष कोणी गेला? पक्षाने केलं ना. किती खालच्या थराचा माणूस आला तरी पक्षाने उचलल्यावर काय राहिला विषय? कधी काही मंत्र्यासमोर वस्तुस्थिती येत नाही ना. असं प्रॉब्लेम इतका हरी नका जाऊ की नुसतं ओबीसीचं मत नाही पडत मग तुम्हाला. इतका हरी नका जाऊ म्हणा. इतका हरी नका जाऊ. तुम्ही तुमच्या ओबीसीचं पण काम करा. आम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही त्या परळीचं बी ऐका. आम्ही नाही म्हणत नाही. पण इतका हरी की मराठ्यांच्या फारशीत नव्हती कोणाला वाचायचं ना. 40 अभ्यासक सापडायला फेस पडलाय विखे पाटलांचा. खरं आहे की 40 कुणाला मोडी लिपी वाचत आहे ना तर कुणाला ते उर्दू लिहिलं ते मामू सापडा वाचायला. पर्शियन तर पुढे ते फारशी लिहिलेले सगळी चिडबिड किडबिड वाचत आहे ना. लेखा कुणाला लिहिणू. आता ते पारवेचं रद्द केलं. मी या चौघाच्या बघितले आधी म्हणलं नंतरच बोलू आपण हे षडयंत्र काय. वर काय लिहिलंय त्याचं चुलत्याचं पंजाचं कुणबी. ज्याचं रद्द केलंय त्याचं काय लिहिलंय कू 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 असं डॅश. नुसते डॅश मारलेत म्हणजे सदर. म्हणजे हे सगळं एकच डायरेक्ट खाली जात बदलली दुसरी. त्याच्या वर काय लिहिलंय गु गु गु. तर आमच्या कुकूचा अर्थ काय म्हणतो अधिकारी? कुत्रं कुलकर्णी होतंय. मग गु गुचं काय होतंय? त्यांना तर प्रमाणपत्र दिलेत गुवर. काय राव वागणूक द्यायला लागले आम्हाला मराठ्याला. गरीबाच्या लेकरांचा तळतळाट. फाशीवर द्या तुम्हाला. मी नसून पटत ना तुम्ही सांगा तू मर उद्या सकाळी. नाही औषध पेलो तर 2 बापाचा मी पण माझ्या गरीबाचं वाटलं नका करू गाडी तुम्ही. लय कष्ट करायला लागते. कोण आहे रे तुमच्याशिवाय? कोण आहे रे त्या गोरगरीबाला तुमच्याशिवाय कोण आहे?
तुमच्या राज्यात जर त्यांची एवढी हेळसांड होणार असलं तर काय जगण्याला अर्थ आहे? लेकी बाळीला घरी यायची वेळ आली. ते पोरांनी ते हाजीपूरचं पोर आहे शिरूरचं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, रद्द झालं काल त्याच्या चुलत्याची व्हॅलिडिटी दिली आणि त्याची द्यायना. अधिकारी सांगतात आम्हाला विशेष सांगितलं का आता कोणाचंच काही देऊ नका. आता कोणी सांगितलं नाव सांग म्हणलं. कोण होतं विषयला त्यांचं सांग. काय परिस्थिती आहे त्या? आठवड्याला कलेक्टरला आपण सूचना दिल्या होत्या की तुम्ही आढावा घेत जा, कुठं अडवलंय काय झालंय. आता आम्हाला रिपोर्ट जे होतं जिल्हाधिकारी विभाग आयुक्त सांगितलं म्हणून अरे एवढे हत्तीसारखे मराठीचे लोक तिथं असून जर इतके हाल होणार असले या जातीचे काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? हत्या होणे काळजाचे लोक तिथं येतं आणि उघड्या डोळ्याने पोर उद्या अधिकारी बनणार आहेत. तुमच्याच पुढं पुढं करतील ते. तुम्हालाच म्हणते म्हणजे त्याला आम्हाला अधिकाऱ्याचं लालदेव यांच्यामुळे झालं, यांनी आम्हाला आरक्षण दिलंय. आणि ते पोरं ढसा ढसा रडायला लागले तुमच्या डोळ्यात द्या असून देण्यात म्हणतो मी म्हणतो आम्ही तुम्ही 58 लाखाला सोडून आम्हाला एक जास्त देऊ नका. विकी पाटील साहेब, मला काय म्हणायचं, अशा ज्या काही केसेस दादांकडे येत आहेत, आता ती कोणाचं ऍडमिशन रद्द रोज झालं, सांगा. ऐका ना दादा, आम्ही 5-6 जण आहोत. ही आहेत, मी आहे, उपसमिती. ऐका ना, आमच्याकडे द्या ना विभाग वाटून. बाबा पुणे आणि कोल्हापूर डिव्हिजनची माझ्याकडे द्या, कोकण आणि मुंबईची ह्यांच्याकडे द्या, नगर आणि असं त्याने आमच्याकडे देऊ द्या. आम्ही नाही महिन्याभरात त्याचा निपटारा लावला का नाही तर आम्हाला विचार. दक्षिण कराडच्या आत्ता सांगतो तुम्हाला 11.5 फाईल थांबून काढल्या. 11,500. नाही तुम्ही, मी बघतो स्वतः दक्षिण कराड म्हणजे साताऱ्यामध्ये आहे. मी स्वतः गेल्या आढावा घेतो उद्या. थांबल्या. मी घेतो ना स्वतः आढावा. आता हा पहिल्यांदा विषय आला माझ्यापुढे. आमच्यातल्या जिल्ह्यातलं कधीच कुणी भेटलं नाही मला. त्या कागलच्या, आजऱ्याच्या आणि पन्हाळ्याच्या सगळ्या स्टॉप 2200 कोणाच्या 2700 फाईल कपून असून द्यायना. ओबीसीचं 27%, 32%, 19% जे काय असेल ते 1% आम्हाला देऊ नका. 1% त्यांच्यातला नको आम्हाला. 5% द्या म्हणत नाही तर आम्ही 1% नको आम्हाला. आमच्या 67च्या नियमाप्रमाणे आमच्या नोंदी तर द्या आम्हाला. तुम्ही राज्यघटना मानता, तुम्ही 1967चे रूल मानता. कराडच्या ठिकाणी काय मी बघतो. परिस्थिती आहे? मी स्वतः कोल्हापूर बघतो. आहे. मी सगळीकडे स्वतः बघतो. तुम्हाला सांगतो याच्या रडायची वेळ आली इकडचे या आव सावाल्याची आणि त्यांची, या नांदेड कंधारवाल्याची आणि त्यांची रडायची वेळ आली असून द्यायना. हा आता यालाच जोडून सांगतो. बरं आता यालाच जोडून सांगतो. तुम्ही 29 ऑगस्ट 2025 काढलेला ज्या हैदराबाद गॅजेट मराठ्यांच्यासाठी काढलाय का मराठ्यांना नादी लावायसाठी का फसवणूक केली, खरा काढाय का खोटा काढलाय? मला एवढंच पाहिजे फक्त तुमच्याकडून, काहीच नको. खरा काढाय का खोटा खरंच काढ, काढलं. समाजाचं कल्याण व्हावं म्हणून. आणि मग प्रमाणपत्र कम नाही. आता लोकांनी अर्ज केले त्यापैकी आपण कार्यवाही केली त्याच्यामध्ये. आता ते आकडे आहे ना आपल्याकडे त्याच्यामध्ये हैदराबाद नंतर आपण ठीक आहे वितरित हैदराबाद घ्यायला प्रमाणे प्राप्त अर्ज 3,174 होते. वितरित दाखल 3,004 आहे. गावंडे फोन लावा जालन्यात. 38 अर्ज प्रलंबित आहेत जिल्हानी आहे. मी सांगतो सगळं काय फसगत चालली ही. कोण कोणाला काय बोलतंय. तुम्ही 3दा सांगितलं, लाडभोनी 2दा सांगितलं. साक्षीदारच आहे तिथंच. हा नाही रे ती जिल्हाधिकारी काहीतरी ना तू लावलं काय पडताना कोणाला घ्यायला दिले का त्यांनी? यांनी 2दा सांगितलं आणि यांनी तुम्ही 3दा सांगितलं. कम नाही दिली व्हॅलिडिटी. आणि मग खोटा नाही तर काय जे आर कोणचा खरा आहे? कुठे व्हॅलिडिटी त्याची तुम्हीच सांगितली जे आता दिल्या. हो फक्त आकडेच देत आपल्याला मी त्याची व्हॅलिडिटी कशी ना? तो जर जे आर खरा आहे ना, आम्हाला फसविलं नाही ना मुंबईत. नाही ना नाहीच फसविलं ना. नाहीच तर मग प्रमाणपत्र व्हॅलिडिटी टाकून द्यायला कोण लावून कोणाला लाव ना. आणखी नाही दिलं बरं का तुम्ही सांगितलेलं त्यांनी त्या गावंडी का गावडे कोण आहेत नाही दिल्या व्हॅलिडिटी. आणखी 6 नाही दिले. स्वामीला पण मी बोलतो. कसं नाही? ते बीडचं आहे जालन्यात. तुम्ही सगळे बोललेले इथूनच त्यांना हीच जागा आहे ती. त्याला आता 3 महिने झाले. हा मग जर हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना जर मिळणार आहे आता आपण स्वतः बोललो कार्यवाही करा म्हणून. आणि जर अर्ज स्वीकारित नसले पैठणच्या कसं बाई होते मिळणार? कोणतरी द्या. नाही तर आता मग इथं काय फुलांबरी भोकरदनला पुंगळे अर्ध्या पुंगळेंना दिले व्हॅलिडिटी सहित. अर्धे कम ठेवले
कुठे ते आहेत काही द फाईल द्या इकडं 350 फाईल दाबून धरल्या कमून धरल्या आता मी एक एक काम तुम्हाला रोज सांगत राहणार समाजात त्याने कडी लागून काय मीटिंगमध्ये झालं होतं. कन्नड तसं नको साहेब तसं नको एक एक फोन आम्ही तुम्हाला बार बार लावण्यापेक्षा ओबीसीचं प्रमाणपत्र थांबतं का 67च्या रूल प्रमाणे नाही थांबत आमचं थांबून देऊ नका ना नाही फाईल द्या फक्त तिथूनच शिक्के मारून देते तो कचाकच तुमचं खरं आहे म्हणून तुम्हाला फक्त एकच अहवाल दाखवतो अर्जदाराचा कुणबी जाती संबंध असलेल्याचा दावा विश्वसनीय आहे का तुमचा प्रश्न होय नाही प्रमाणपत्र तुमचे जे ते शिक्के तुमचं सगळं तुमचं अधिकारी तुमचे छत्रपती संभाजीनगर कोणी क्रांतीचे आता त्याच पुढचं दाखवतो ना म्हणजे तुमचं लगेच लक्षात येऊन जाईल काय काय चाललंय बरं का रोज तेच सांगू हा हे राठोडे नाकारला गेले कोण आहे कोण आहे आपण इथं आल्याच्या नंतर तो आम्ही सांगितल्यावर तुम्ही एक प्रश्न सोडवतात ही राज्यातल्या टाइमची उन्हे आमच्यावर कोण होत हा? ओबीसी प्रमाणे आम्हाला बी नियम लागावं ना काय केलं त्यांनी त्यांनी स्थानिक चौकशी अहवाल मत दिलेलं आहे. होय म्हटलं त्यांनी होय म्हटलं त्यांनी हो होय म्हटलं पण तरी पण त्यांनी नका. हा बघ तुमचा तहसीलदार शिक्के मारून देतो पत्र हॅलो पूर्वत कळविण्यात येते की भोकरदन तालुक्यातील मराठा कुणबी जात संशोधन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या नोंदी कुणबी असल्याबाबत पुरावा नसल्यास त्यांनी समितीकडे विहित अर्ज करावा म्हणजे ती याच्यात सरळ सांगतोय की ढवळापुरीचं अमकं तमकं यांची कुणबी नोंद असल्याची दिसून येते आठवड्यात फोन लावा ना हॅलो एक्झाम्पल म्हणून नमस्कार कोण गावंडे साहेब आहेत ना त्या खंदार यांच्या व्हॅलिटी दिल्या का हा तुमच्याकडे पाठवलेले त्याविषयी तुम्हाला कॅबिनेट बैठकीला थांबा म्हणलं होतं त्या दिवसा विषयी ते पाठवले पण होते तुम्ही लगेच सांगितलं आत्ताच्या आत्ता पाठवून द्या खंदारे नाही माहिती का ना खंदा तुम्ही काय करा गावडे गावंडे साहेब एक काम मी राधाकृष्ण विखे बोलतो मागे मला वाटतं आम्ही आलो त्यावेळी या सूचना दिल्या होत्या आपल्याला दगडू पांडूची जालन्याच्या नोंद सापडली संदर्भामध्ये. यांच्या बाकीच्या सगळ्याच व्हॅलिटी राज्य झाल्या कार्यवाही याची झाली नाही नाही पण म्हणजे प्रमाणपत्रच नाही दिलं आपण कार्यवाही काय नाही केली? एकाच- काय एवढं आपलं हा कार्यवाही एकाच करायला फक्त बाकी सगळे दिले नाही याच्यावर सरळ आहे सगळे कुणबी मुद्दा कसा आहे वरच्यानं दिले रिपोर्टमध्ये सगळ्या शिफारशी वंशवाळ समितीपासून सगळ्या शिफारशी आहे आपल्या स्तरावर मिळत नाही ते प्रकरण पेंडिंग राहील हा याच्यात सगळ्या भावकीची निघाली 5 एकरची टोटल भावकीची काय ना त्यांचं कोणाचं याच्यात पुरी नाही, निघाली नाही, आपण आता कुठे येतं 5 एकराची यांचे पुरे निघाले अख्खे कधी येणार तुम्ही आता ऑफिसला बरं सगळे कुणबी आले हा काय ठीक आहे. अर्जाचं नाव काय नाही दिली अर्जाचं नाव काय मग ते उद्या कशाला काढलं? खंदारे म्हणून खंदारे तालुका कोणतं गाव म्हणता मंठा मंठ्याचे खंदारे म्हणून आहेत त्या सगळं माहिती त्यांना ते नाही म्हणतात हा बरं पण तुम्ही लगेच फोन करा ऑफिसला ते खंदाऱ्यांचे काय झाले विचारा मला त्यांच्या कळलं टेबलवर पाहिली ती व्हॅलिटीला कारण तुमच्या टेबलवर फाईल पेंडिंग आहे आणि ती फोन तुम्हीच बोलले काय 3 महिन्यापूर्वी त्यांना मी मागे आंतरला आपण आलो होतो ऑपोजिशन सोडायला त्यावेळी मी आपल्याशी स्वतः बोललो होतो याच मुद्द्यावर बोललो होतो 3 महिने झाले फाईल पेंडिंग राहते का बरं कळत नाही मला 1 मिनिट तुम्ही हे सांगितलेलं आहे की आम्हाला मार्गदर्शन नाहीये एसओपी नुसार होत नाही ते हैदराबाद गॅजेटनुसार 6 दाखल केलेले आहेत हा मग फाईल कुठे फाईल बघायची आता त्याचा चुलत्याचं निघालं आणि त्याची वंशवळ जुळा नका हॅलो
हा व्हॅलिडिटी झालं त्या चुलत्याचं. म्हणजे कैलास टोंगळे म्हणून आहे, यांना जात प्रमाणपत्र हा, आपण मग आता त्या नाकारताय. चुलत्याचं व्हॅलिडिटी झालं ना. बरं का, नामंजूर करण्यात आणि त्या पंचायत समितीने शिफारस केली आहे पुरावा आहेत म्हणून. पुढं काही बोलतच नाही तर पुरावा आहेत काय असे मस्त फाईल मरणार नाही तर काय पोरं आमच्या फाशा घेऊन काय होणार. आणि भांडणच ती आपलं उगं भिजत घोंगडं तुलंही. आता तो उदो उदो केला असता सगळ्या मराठ्यांनी आणि डोक्यात घेऊन नाचून पळायला. एक वर्ष झालं फडणवीस साहेबांनी जे आर काढला आता होय त्या हैदराबाद गॅजेटचा एक शब्द बोललो नाही आणखी. आता बावनकुळे केल्यावर सुरू झाला आमचं. आणि मग हे मराठ्यांचं त्यांचं झालेलं प्रेम तोडायचं का कमी खोटं करायचं उगच उगं. शिफारस मी आहे. म्हणतोय मला राजकारणाची नाही देणे घेणं आपण बार बार. राज्यात राजकारणाचा विषय मला नाही. मला म्हणतोय मला काय आहे, याच्यात आता एकूण आपण जे 2-3 विषय सांगितले ना, खाली अधिकाऱ्यांच्याकडनं काम चुका ढकलाढकली. तुम्ही काय करा या 58 लाखाचे 28 ऑगस्टच्या आत आम्हाला प्रमाणपत्र द्या. क्लिअर कट संपून टाका विषय. 4 प्रमाणपत्राच्या आमच्या त्या व्हॅलिडिटी देऊन टाका. नाही ते चारचा विषय तुम्ही बोलतो आम्ही. हैदराबाद गॅजेटनुसार त्यांचा फोन ठेवल्यावर त्यांना सांगायला लागेल. एक तर ते उपसमितीचे अध्यक्ष ती आहे. 2026 आणि ते कमी करून आणते तुम्ही. जास्त करून आणायचं तर कमी करून आणायचं. तुम्ही 60 कोटी लाख आणायला पाहिजे होत्या. मला लगेच चांगलं फोन करून दाखवून द्यायला पाहिजे. तुम्ही ना 58 लाखांच्या नोंदी 28 ऑगस्टच्या आत देऊन टाका. ते 4 देऊन टाका आमच्या व्हॅलिडिटी त्या रद्द केल्या. त्या खोट्या असेल तर फाडून टाका म्हणून तुम्ही त्या देऊन टाका. हैदराबाद गॅजेटनुसार तुम्ही जे आर काढलं तर कसे प्रमाणपत्र देणार आहेत आणि व्हॅलिडिटी कशा देणार आहेत हे आम्हाला सोप्या भाषेत अधिकाऱ्यांना सांगा. आम्हाला सुद्धा ते सरळ म्हणतात तुम्ही एसओपी काढली ह्या एसओपीत होत नाही. आम्हाला तुमचा फोन लागला की त्यांची लागत ती इंडिकेटर आम्हाला ते येणार रिझल्ट आणि तुम्ही जे अर्थ दिलाय. असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे कमिशनर फोन एक बी नाही म्हणतो तर एक स्वीकारला नाही त्याने 3 महिन्यात एक अर्ज. कोणी स्वीकारले नाही अर्ज. अधिकारी घेतच नाही तर. नाही माझी विनंती काय मी मागे म्हटलं ना, असे जे कोणी अधिकारी अर्ज दिल्यानंतर नकार देतात घेत साहेब नाही. साहेब आपली आजची बैठक याच्यासाठी आहे. तुम्ही याच्यासाठीच तुमचं व्याप सोडून आलात राज्यातला की तुम्ही जर गॅजेटनुसार तुम्हाला जर थांबा रे तुम्ही तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातला जर दस्तावेज मान्य आहे जर मान्य आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांना ओबीसी प्रमाणे का सांगत नाहीत आम्ही जे आर काढलं 50-12 घराने कशामुळं. बरं तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायचा प्रॉब्लेम आहे. आमचं म्हणणं असं आहे तुम्ही व्हॅलिडिटी कशी देणार. दिलं प्रमाणपत्र समजा आता दिलं कशी देणार माहित नाही तुम्हाला ना अधिकाऱ्याला. पण हे रिअल आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही असं सांगा ना की तुम्ही गाव समिती घेतली ना तुम्ही जर नातं जोडलंय विखेचं दुसऱ्या रक्ताचं नातं जोडलंय जर जोडलंय तुम्ही गाव समितीने जर अहवाल दिला हा विखे रक्ताच्या नातेवाईक तर तू व्हॅलिडिटी देतच कसं काय नाही. तो म्हणतो आम्हाला हे नाही जमत ना असं वंशावळाचा कायदा नाही ना सांगत असं आम्हाला व्हॅलिडिटीचा कायदा नाही ना सांगत. मग कोणचा कायदा तो सांगा ना त्यांना. का नसतं मग सरळ सांगून टाका आम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातला सरकारी दस्तावेज मान्य नाही आणि मागायचं तरी बंद करतो. नाही तसं नाही होणार. मग आता आपण जवळजवळ 3,500 लोकांना दाखले दिले जातात. आता त्यामध्ये जिथं नाकारलेत हॅलो नाही ही गपलत तुम्ही 29 ऑगस्टच्या आत काही ठेवू नका. एसओपी आपण जाहीर केले आहेत आपण कलेक्टरला आणि सगळ्यांना. पण त्याचा आय डोंट थिंक इट इज सिरियसली फॉलो हल्ली हो, इंग्लिश. फॉलो होतं मला हा कल्पना मला ते इंग्लिश आणली मिळ लागत नाही आणि मग अधिकाऱ्याला तुम्हाला भाषांतर करून देतो. ती क्षण येतोय मग त्या अधिकाऱ्याला. त्यामुळे काय झालं की आम्ही आता जरा इकडं जरांगे पाटील साहेबांकडे आलो आम्ही सगळे. इश्यू इज की त्याच्यात त्यांनी अर्ज केल्यानंतर जनसेवा समितीचा शिफारस केल्यानंतरही एसडीएम ते नाकारतात. आणि अधिकारी कोणालाच घेत नाही साहेब. जात पडताळणी समितीचा तो स्वीकार एक बी गाव समिती ऍक्टिव्ह नाही एक तर पण. माझं म्हणणं काय आहे की आता आणि 29 तारखेपासून आंदोलन करलं आहे. पण नेक्स्ट 2-3 डेज माझी काय विनंती होती की तुम्ही त्या प्रत्येक कलेक्टर स्तरावरून त्यांनी त्यांच्या खरं पचायचं लय अवघड आहे. मध्ये काय कार्यवाही केली किती दाखले वाय फॉर्म अर्ज काय येत नाही. एक तर लोकांना जर असं भावना असेल की अर्ज कोणा फायदा नाही कारण 2 लोकांनी त्यांनी पाहिलं असेल अर्ज कोण फायदा नाही तर मग आणखी गावातील 100 लोक कार्य करणार नाही ना. पण तरी जो जे काही लॉजिक येत असेल अर्ज करण्यामध्ये आपण काय म्हणतो अर्ज येत नाही. अर्ज न येण्याची पाठीमागची कारण अशी असेल ना की आपलं नाकर्तेपणा आहे आपले अधिकारी खाली पातळीवर माइंड आपलं करत नाही. ते जस्ट ते डिन वॉन्ट टू गो म्हणजे काही अडचणी प्रत्येकाला त्यांना लावून घ्यायचं आहे थोडक्यामध्ये. तर मला आता टुडे इज मंडे तर मला तुम्ही मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत
याचा विषय पूर्ण करा. तो 26ला 26 तारखेला जमलं तुम्ही परत संभाजीनगर 26-27ला परत येतो पाहिजे तर 27 हे अधिकारी सोबत पाहिजे मग काय करा तुम्ही सगळ्या प्रांतांना बोलून घ्या. काही इलेक्शन काय होतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत ना हे तुम्हाला त्यांना तोंडावर विचारता सांगता येईल. येईल. आम्हाला सांगा काय दुरुस्त करायचं, माझे डेप्युटी सीएम आहे धोंडीला व्हॅलिटीला काय दुरुस्त करायच्या, एसओपीत काय दुरुस्त करायच्या, तुम्ही अधिकारी सोबत आणा. येईल मी 7 वाजेपर्यंत. आपण रुस्तरपासून सगळे जे त्याप्रमाणे मग आपण डिस्कस आहे ना. दाखले देणारे प्रांत अधिकारी आहेत, त्यांना बोलवतो 3-4 दिवसांमध्ये. संभाजीनगरला प्रांत काय करा तुम्ही प्रांतानं बोलवा, तहसीलदारांना बोलवा आणि जे जात पाडता समितीचे अध्यक्ष आहेत ना बरोबर बरोबर त्यांना बोलून घ्या. ज्यांनी दिरंगाई केली किंवा असं डिले केला किंवा मुद्दाम यांनी दडपून ठेवलंय म्हणतात ना. बरोबर बरोबर रक्षाबंधन आहे ना. बैठकीला दादा आले तर सोने आपण call दे मग. यात आपली साधा सोपा माझ्याकडे प्रश्न शोधतो देतोय मी तुम्हाला, त्याचे उत्तर पण तुम्हाला दिले by 4 की तुम्हाला काय पाहिजे, आम्हाला गॅजेट लागू करायचं. ज्या दिवशी सरकार ठासून म्हणा ना गॅजेट आम्हाला लागू करायचं. मग मी सगळे इश्यू तुम्हाला प्रमाणपत्र देण्यासाठी कशी पाहिजे आणि व्हॅलिटी देण्यासाठी काय पाहिजे तेच एसओपी सेवनक लागेल. ते मध्ये विचार नाही होत आमच्या. नाही होत एसओपी फॉलो करावं लागेल ना. नाही म्हणते नाही त्याच्यामध्ये नाही म्हणते त्याच्यामध्ये आपण कसं आहे समोर आणा दादा? बरं, ते नाही म्हणले तर आम्हाला तरी म्हणता येईल. तुम्ही काय करा, SOP उपसमितीची बैठक अंतरवलीत लाव, सगळे अधिकारी बोलायचे. एसओपी आपल्याला दिल्यानंतर ती फॉलो करावीच लागेल ना त्याला. मला कळू द्या ना मग, कोणचा अधिकारी इथं तुमच्या समोर हा म्हणला नंतर कसं काय नाही म्हणतो, तुमच्यावरचा दोष उठला. आम्हाला माहित नाही तुम्ही मागं काय सांगता आणि पुढं काय सांगता. आपण मी आता बैठक दोन्ही बोलवतो. आपले 2 प्रतिनिधी पाठवा. सगळे काय अधिकारी मी प्रतिनिधी काय नसतं, काही साहेब लय अवघड झालंय. संभाजीनगरला घेऊ आपण आपण या ना. दादाला विनंती करू ना आपण. तुम्ही संभाजीनगरला एवढी तुम्हाला तयार अडचण काढला काय किंवा दादा. अधिकारी सोबत घेऊन, अभ्यासक सोबत घेऊन, तज्ञ सोबत घेऊन, जनरल ऍडव्होकेट घेऊन सगळे घेतले तुम्ही, तरी एक प्रमाणपत्र निघा. याचा अर्थ कुठेतरी खुटी आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, साहेबांनी सांगितलं होते संभाजीनगरला साहेब, त्याच्यानंतर कमिशनर, सगळे प्रांत अधिकारी, सगळे सिव्हिल अधिकारी, जातपाड समिती सगळे जात अध्यक्ष पडताळणी समितीला पण अध्यक्ष सगळे बोलवले. तुम्ही आलेला जास्त चांगलं होईल दादा. दादानी यावं त्या मिटिंगला. हो, तुम्ही सोयीचं करून द्या. मी आंदोलनाच्या तयारीत आहे. मग आपलं इथं ग्राउंड तयार करायचंय, आमचा ठेस पडलाय. आज जे त्याशिवाय काही तुम्ही आंदोलनाच्या तुम्ही टायमाला करतो फक्त ते येतात नाही. आणि एवढे आम्ही आंदोलन एवढे करून देतो हो. म्हणतात. आंदोलन आम्ही आंदोलन तुम्ही काय करीत नाही तर याच्यात काहीच नाही ना. हैदराबाद गॅजेट झाले, लागू झाले, तुम्ही लावलंय, अंमलबजावणी केली म्हणताय, 328 प्रमाणपत्र पण दिले म्हणताय, व्हॅलिडा कशा घ्यायचे? 6 ते एसओपी प्रमाणेच घ्यायचे ना घ्यायचे दादा. तर मग यांनी 3 महिने झाले आमचे कमी मग दिले नाही. तेच आता जे आता विखे लाड पाटील साहेबांनी साहेबांनी 2 फोन केले, विखे पाटलांनी 3 केले, कमून देत नाही. मग सांगा की उत्तर, मराठीला मोकळे उत्तर मिळायला लागले ना ती. 3 महिने झाले त्या खंदाऱ्याच्या पोराने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेले संभाजीनगर. रद्दच होणार ना त्याचं ऍडमिशन आता. नाही तर देऊ नका ना तुम्ही ती गॅजेट. तुम्ही काय म्हणा ना, आम्ही चुकीचा जी आर काढाय बुवा, माझी करा विनंती माझ्या. आहे. मार्ग काढू. आम्ही एक बैठक लावतो, सगळे अधिकारी जातपाड अध्यक्ष बोलवतो. आपण ते यावं अशी विनंती आहे. तुम्हाला सांगतो त्यांच्यावर काय दबाव येतो, त्यांच्यावर काय दबाव येतो सांगतो. तुम्ही त्यांना फ्रीडम द्या. तुम्ही त्यांना सांगा तुला हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र वाटण्यासाठी काय दुरुस्त करायचंय JR मध्ये, आणि व्हॅलिडिटी देण्यासाठी त्या वंशावळ समितीची मुदत बी संपली बरं का, 1.5 महिना झाला. मुलावर द्यायचं. हा, म्हणजे ते बोलता बोलता ध्यानात आणून दिलं. मला बारीक ध्यान असते तुमचं असून येत नसू, कारण फेस आमचा पडला नाही इकडं. हे याच्यात त्यांना सांगा वंशावळ समिती आणि जात पडताळणीला तुम्हाला काय निर्देश अधिक पाहिजे, सोपं जे ओबीसीला ते करून द्या ना. तुम्हाला गॅजेट तर द्यायचंय ना. नसता तुम्ही सांगा स्वातंत्र्यपूर्व काळातला आम्हाला मान्य नाही, तर मग इंग्रजाचं अस्तित्व इथं होतं. इंग्रजी कशा काय करते भारतात? तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातले सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचे, हैदराबाद गॅजेटियरचे अशी कुणकुण कानावर आली सरकारकडून आमच्या म्हणून सांगायला तुम्हाला की स्वातंत्र्यपूर्व काळातला दस्तावेज कसा लावा बाबा. जर स्वातंत्र्यपूर्व काळातले तुम्हाला दस्तावेज मान्य नाहीत, तर मग इंग्रजी कसं काय मान्य? स्वातंत्र्यपूर्व काळातलं छत्रपती शिवरायांनी केलेलं स्वराज्य हे मान्य नाही का काय मग तुम्हाला? राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी देशभर सगळे मंदिर उभा केले, त्यांचं अस्तित्व मान्य नाही का काय? त्या दस्तावेज तुम्हाला मग जुना मान्य नाही का शिलालेख तुम्हाला ते? दादा आपण हैदराबाद गॅजेट मधल्या नोंदी ग्राह्य धरल्याच ना, धरले तर देण्यात नाही. त्या सापडल्या आपल्याला. काढू ना आपण सर. हो ते काढूया ना दादा, काय अडचण नाही. आता बघा आता झालं ना 1 वर्ष, 1 वर्ष झालं ना. आता तुम्ही एक बैठक आता आपण 2-3 दिवसात घेऊ. तुम्ही पण त्या बैठकीला या. तसं तुम्ही समोर आलात तर जे तुमच्या मनात आहे, तुम्ही लोक पाठवण्यापेक्षा तुम्ही समोर राहिलात तर तो विषय फास्ट. काय झालेलं आडवं तिकडून मेसेज आलाय. खूप जीव लावणारे लोक आहेत याच्यात सुद्धा, की हे स्वातंत्र्यपूर्व काळाचा दस्तावेज घ्यायचा. मग स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भगतसिंगांच्या, महात्मा गांधींच्या हे लढाया मान्य नाहीत का राजगुरूंच्या? नाही, नाही, असा विषयच नाही ना. दादा ऐका ना,
माझी विनंती. शाहूराजेंचं तुम्हाला आधीचं अस्तित्व मान्य नाही का? मग स्वातंत्र्यपूर्व काळातलं म्हणल्यावर एक बैठक तुम्ही बरोबर या. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा आधीचा लढा, आपण ते- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण जे आधीचा लढा, आपण जे म्हणजे म्हणताय अस्तित्व मान्य नाही का असा अर्थ करायचा का दादा, आपण स्वातंत्र्यपूर्व जे म्हणताय काळातला? ना तो एकदाच विषय सॉल्व्ह होईल. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आपल्या आजोबा पंजोबाच्या खापूर पंजोबाच्या जमीन आहेत, मग ते अस्तित्व मान्य नाही का आपल्याला? हे पूर्वजाचं घेणं सगळं मग आपल्याला आहेत त्या प्रॉपर्टी. मग स्वातंत्र्यपूर्व काळातला दस्तऐवज मान्य कसं काय नाही? दादा हे मान्य आहे म्हणून आपण गॅजेट काढले. 1 वर्ष झालं ना. ऐका ना, त्याच्यामध्ये आता विखे पाटील साहेबांनी सांगितलेला पर्याय बरोबर आहे. सगळे जिल्हाधिकारी कमिशनर पासून दाखला देणारा जो अधिकारी पाणीच्या आधी आहे. त्याच्यापर्यंत सगळ्यांना बोलू. चहापर्यंत तुम्ही फक्त 1 तासभर द्या. 1 तासामध्ये हा विषय संपूर्ण. बरोबर. जे कोण ह्याच्यामध्ये आम्हाला पण कळलं जाणीवपूर्वक कोण करताय आणि ते मुद्दाम करत- प्रत्येक वेळी समाजात बदनाम होतो. हा. पाटलांना असं वाटतं की आपण आपल्याकडून कारवाई कमी होते, पण मला अशी विनंती काय आहे, आपल्या समोर चर्चा होऊन गेली हा तर पण त्या अधिकाऱ्यांना ही वाढणारच नाही गरज. मी काय नाही म्हणत नाही, पण ही गरजच नाही. तुम्ही अधिकाऱ्यांना बोला ना आपण विचार करा. की तुम्हाला एसओपीत काय बदल करून द्यायचा, माझं म्हणणं तेच करू आपण म्हणता. तेच करू, पण फक्त तुमच्यासमोर आपण म्हणजे मराठवाड्याचा विषय संपून जाईल. हा. म्हणजे तुमच्यासमोर करू. म्हणजे मराठवाड्याचा विषय संपून जाईल. त्याच्यात संख्या तुम्ही कशा देणार आहेत, कशा द्यायच्यात आपल्याला? नाही, समितीची बैठकच इकडे लावून घ्या ना, मला ऐकू द्या, मला कळू द्या. नाही, ज्या- तुमच्या मंत्र्यावर रोष नाही म्हणून, अधिकारावर रोष आहे, जाऊ द्या ना मराठ्यात. मी कुठे तुम्हाला बदनाम करायचं म्हणतो राजे? नाही ना. ते उपसमितीची बैठक आपण लावू ना, पण ते त्याच्या कळू द्या ना, लोकांना कळू द्या की हे सरकारनं आता त्याचा फडणवीस साहेबांनी जी आर काढला. 1 वर्षात बोलायला दाखवा मला. उदय सामंत साहेबांनी त्यांचा जी आर काढला, प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांना काढला, विखे पाटील साहेबांनी तुम्ही कमी नाही काढला त्यांचा महावितरणचा बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी. काय केलं त्या लेकरांनी? जा फक्त एकदा घरी जा, तुम्ही नोकरी नका देऊ आम्हाला, पैसे नको तुमच्या मागे डे सांगतो सगळ्या कुटुंबाला मी. फक्त एकदा घरी जाऊन त्यांचे हाल काय. एमआयडीसी कार्ड आपण इस्टेमॉन्डर केलंय, महावितरणाचं कार्ड तो फॉलोअप करतो त्याचं. गेले 3 महिने जी आर काढायला 3-4 महिने लागतात तुम्हाला. मला आमच्या टायमालाच येळ लागत हो. नाही, आता काढणार सामंत साहेब लगेच काढला. एसटीचा पण एसटीचा पण एसटीचा पण नेमणुका दिल्या. तुमचं पडून का तसंच माझं? दादा एसटीच्या तुम्ही लय चिकट येत राहू, लय चिंगूस येत. दादा हो ना, एसटीच्या तुम्ही नेमणुका लय- दिल्या हो ना, लय दमादमान खेळ आहे तुमचा. द्यायचं ना, ते दिल खुलास खपाखप देऊन टाकायचं आणि मोकळं व्हायचं. आता ते येडे घालू बोलून मी 100% म्हणतो. आता उतरले ते पहिले जरा गुरगुटीत दिसत होते ना. घाल विखे पाटलाकडे येडे, घाल फडणवीस साहेबाकडे येडे, घाल शिंदे साहेबाकडे येडे. नाही, आमच्या हाला पेष्टा नको. आता जे आर काढायचं 1 महिन्यात काढतो म्हणले होते सातारा संस्थान कोल्हापूरचा. 3,85,000 नव्हते 1901च्या जनगणनेत. ते आपण ऍडव्होकेट आपला जे आर याच्यात टाका ना 2012च्या कायद्यात. नाही आपला हैदराबादचा, हा. त्याला 2001 2012 रूल लागू करा ना. राज्य मागासवर्ग आयोगाकडे मंजुरीला पाठवायचं असेल तर, गरज असेल तर पाठवा. कॅबिनेट मधून काढायचा, उपसमितीने काढण्यापेक्षा तुम्हाला कॅबिनेटच्या मंजुरीचा डबल हैदराबादचा जी आर घ्यायचा. त्याला काय लागतं ते पुरतं करा ना तुम्ही. एजंटचं ओपिनियनला पाठवलं ना आपण ते. ओपिनियनला पण पाठवतो. एजंटचे ओपिनियन 3 महिने असते का कुठे ओपिनियन? साहेब सातारा गॅजेट आणि कोल्हापूरचं इजिकट पाठवलं आहे माहिती आपण. नाही, ते जी आर काढून घ्या लगेच, नाही, ते पण ठेवू एजी नका. साहेबांचं ओपिनियन ऑन रेकॉर्ड आलं पाहिजे ना सर दादा. उद्या त्यांनाच कंटेस्ट करायचं आहे. आपण त्यावेळी हैदराबाद गॅजेटचं पण त्या बाबतीत आपण सगळी मान्य काळजी न्यायालय त्याला घेतली. सांगा ना तुम्ही, सरकार म्हणून सरकारी दस्तऐवज आहे, कसं काय ना करून चालू नाही हो. असं काही आहे का कधी? असं कधी आहे काय? थांबरे, आज असं काही आहे का कधी की एखादी केस सुरू असताना वाटप होत नाही? कितीतरी मंत्र्यावर केस असून ते मंत्री, कितीतरी आमदाराच्या केस सुरू असून त्याचा निकाल लागलाय आमदारकी संपल्यावर. आमच्याच जालना जिल्ह्याचा विषय, आमदारांची काहीतरी तक्रार होती, ते आमदार म्हणले बडतर्फ करा, त्यांची 5 वर्ष टर्म संपल्यावर बडतर्फ झाली, ते दुसरून निवडून आले. प्रत्येक कायद्यात आमच्या टायमालाच कशामुळं कोर्टात केस येणे लढा ना तुम्ही ताकदीनं तिथं की सरकारी दस्तऐवज आहे म्हणून प्रमाणपत्र वाटप करा. आपण लढलो म्हणून तर टिकला आतापर्यंत. हा आपण प्रामाणिकपणे लढलो म्हणून टिकलं ते. आता म्हणून ते सतत साताऱ्याचं आपल्याला टिकवायचंय. एकदा इजी चोपेन आले की आपण काही लढू, आपण काढून टाकू. नाही ना, त्याची अडचण नाही. त्या मिटिंगला लाडसाहेब जर आपण ती दोघं या 27 संध्याकाळी अजून समय नाही. आम्ही येतो ना. मला काय अडचण नाही. आपले व्याज परताव्याचे विषय तसेच पडून गेले. आता दिले ईसीबीसी ईडब्ल्यूचे कमून बा आम्हाला उली देतात तुम्हाला का वावर ऐकायचे का सरकारला? रुपये दिले आता मानस महामंडळाचे. त्यांनी काय दुर्दैवानं
त्याची जी मंजुरी एवढे दिल्या गेल्या हाही एवढं नील करा पुढच्या देऊ नका बाबा पण ते पोराच्या भाषा तोडा ना. साहेब म्हटले करतो म्हणून. नाही ते दादा मी पण तुम्हाला म्हटलं 700 त्याच्यात काय झालं हा ते की सांगितलं आपलं मला तुम्ही. लिमिट 700चं होतं त्याच्यामध्ये वाटलं गेलं 1400चं मग ते 2400 पर्यंत गेलं. तुम्ही आता सांगितलं ते मागं. आपण काय केलं आता त्याच्यामध्ये 300 कोटी रुपये त्याच्या आधी 150 दिले ज्यावेळेला पहिल्यांदा मी आलो तेव्हा मग 300 दिले. आता आपण ती प्रोव्हिजन करून ह्या वर्षभरात सगळं करतो आणि बँकांना आपण निर्देश पण दिलेत पोरांना त्याच्यामध्ये कुठली एंट्री करायचं नाही. काय झालं तुम्ही 700 सांगितलं 1400 झालं ते 1800 कोटी पर्यंत गेलं पण त्याचा दोष मराठ्याच्या गरीबाच्या पोराचा नाही ना. म्हणजे काय आहे बँक त्याच्यामुळे पोरं अशा अडचणीत आले आता. नाही, ते आपण काढतोय बाहेर त्याला. आपल्या त्यामुळे आता आता पंजाबराव देशमुखांचे आपले शिष्य होते 1.5 वर्षापासून थांबले. घ्या माहिती तुम्ही कसं शिकायचं पोरांनी कसं शिकायचं पोरांनी. तुम्ही लागू करू नका म्हणतो आम्ही योजना समाज तुमच्या अंगावर नाही येणार आणि लागू केलं तर मागं सरकू नका. मागे सरकू. नाही पण आता आपण म्हणजे त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची पूर्तता आता एनएमएसचे पोरं बहुतेक घ्या ते विद्यार्थी 80,000 पोरांचे पैसे नाही. हा तेच ना सांगितलं ना एनएमएसचे पोरं आहे 80,000 पोरं टांगणीला गेले. तुम्ही कसं शिकवायला घेतले. तुम्हाला दत्तक घ्यायची सवय बाप बनायची सवय लागली दत्तक घेऊन आणि पोरग अर्ध्यात गेले की वाऱ्यावर सोडून द्यायचं. दत्तक घेतलं म्हणल्यावर त्याला आता काहीतरी सोयीला लावा त्याच्या पोटा पाण्याला लावा. दत्तक पोरं घेतलं म्हणल्यावर त्याचं लग्न करून द्या. लग्न टायमाला तुम्ही म्हणता पोरगी भेटत नाही दत्तक काय घेतलं तुम्ही. ही खेळ लय बांगला राजे ही 80,000 इतक्या सारथीच्या योजना बंद केल्या. 80,000 शिष्यवृत्ती आता ही योजना आपण पूर्वी फक्त 8वी 9वी 10वीला होती. आपण यावर्षी 500 सुरू केली आणि आता सगळ्या विभागाची आता कार्य आठवड्या महिन्यात होऊन जाईल सगळी. सुरू आहे आम्ही म्हणतो ना सुरू सगळ्याला केली पण 80,000 देत काहीच नाहीत ना तुम्ही. काही लाख मुलांना मिळणार की आता आपण ही 8वी 9वी 10वीला होती पण 5वी पासून लागू केली. आता तुम्ही 5वी पासून दुसरं बी लागू केलं आता हा. त्याविषयी ओबीसीचा जी.आर काढला तुम्ही. सोयी सुविधा परराज्यात शिकणाऱ्या पोरांना सुद्धा योजना सोयी सुविधा मिळणार त्याच्यात. परराज्यातले पोरं परेशान आहेत. कुणी BHMS ला ऍडमिशन घेतलंय कुणी इंजिनिअरिंगला घेतलंय ते तुमच्या जी.आर दाखवून केलंय. सारथीचा शिष्यवृत्ती तुम्ही ते ओबीसीच्या सवलती सगळा जी.आर काढला ना आता त्या दिवशी मी उन्हात बसलो त्या दिवशी बरोबर. त्याच्यातला एकही अधिकाऱ्याने आतापर्यंत लागू केलेलं नाही. सगळ्या शाळांनी 100% फीस घेतली. मी लाडभो त्या टायमाला म्हणलं होतं एक शाळा चालली की 100% मराठ्याकडून फीस वसूल करायची मग लागू करायचा. तसंच झालं. मग यांनी त्यावेळी शब्द दिला की आम्ही फीस माघारी देऊ 100%. तुम्ही सुविधा देता सवलत देता मराठा समाज खुश करता आणि एकाएकीच अंगावर येतो पुन्हा. तुम्ही जे दिले ते पूर्ण 28 ऑगस्ट पर्यंत क्लिअर करा. समाज तुमच्यावर खुश. काय पाहिजे तुम्हाला. तुम्ही जे दिले शिंदे साहेबांनी त्यावेळेस ही शिंदे समिती गठीत केली त्यांनी 58 लाख नोंदी दिल्या त्या द्या. तुमच्या फडणवीस साहेबांनी आता गॅजेट दिले तुम्ही तुमचं क्लिअर करा. लोक स्तुती करणार तुम्ही देतच नाही तर. आता ते शाहूराजेंचं गॅजेट आहे थोडा वेळ काढून उद्या बसू आपण. 3,85,000 नोंदी त्याचं 6.5 लाख मराठा आरक्षणात चालू. उद्या कॅबिनेट नाहीच नाहीये. आहे. उद्या तुमच्यावर प्रसिद्ध आहे, उद्या बसू मग. हो चालतं. केसेस काय तुमच्या पुढं केसेस विषय काय तुमच्या पुढं. ते बऱ्यापैकी आता मागे घेतली पाहिजे. आमच्यावर झालेत मी म्हणतो तर आम्हाला धोपटून तर ते कसं आहे त्याच्या मागे हे म्हणणं आहे आमचं. कुठं माघार घेतल्यात मागे. बारकोले घेतलं आणि ते लाकूडच ठुलं मोठं. मी म्हणतो तुम्ही आम्हाला हाणलंय म्हणतोय ना. आम्ही हाणलंय तुम्हाला. कोणाच्या आई बहिणी रक्ताची चिखलात पडली तिथं. चिखल केला रक्ताचा तुम्ही चिखल तिच्यावर 307 आणि काय मर्दानी घे तुम्हाला त्याच्यात. आणि चला नका घेऊ आमच्या मागं. तेच जर सगळ्यावर गुन्हे दाखल करा उद्या सांगा करायचे. आमच्यावर हल्ला करणारे पुरे 120 बल लावा त्यांना सगळ्याला. बडतर्फ करा उद्यापासून त्याला जेवढे तेवढी ते केस लढते ना आम्ही कोर्टात लढू. जिथं टेकन तिथं टेकू आम्ही कुठं मागे घ्या म्हणतो तुम्हाला. कमून लेकर होती उगाच उगा आमचे इतके हाणले राव. तिकडे ते दिल्लीत आता हाणले तर त्या मोदी साहेबांनी ज्यांनी गोळ्या हाणल्यात त्यांना सगळ्याला घरी पाठवली आणि आमच्याला बढत्या देता होय तुम्ही. आम्हाला हाणणाराला बढत्या दिल्या तिकडे ते साताऱ्यात नेऊन ठेवले आता ते गाचपण नाही साताऱ्यात. दिलं घुसकून तुम्ही तिकून दे आमच्या जालना टाकून पुन्हा मध्ये धोपटी ना आम्हाला आता परत ह्या टायमाला मग तुम्ही बढत्या देणार. विका पाटील साहेब हे मी राग नाही व्यक्त करायलोय मी बोलून सांगायलोय फक्त. महाराग वेगळाच असतो. म्हणून आम्ही काय केलं होतं काय झालं त्याच्या ते गुन्ह्याचं लफडं कम गळ्यात ठुलं आमच्या उगाच. काय केलं पोरांनी. आम्ही हल्लो कोणाला आई हो तुमचे. मला कमाल झाली राव. तो आई हो तुमचे. तुम्हाला साधं काम होय ना ते. त्याच्यामध्ये गृह विभागाचा अभिप्राय मागवला 904 गुन्हे आहेत ते दाखला मागे घेत आहेत. 62 का 64 गुन्हे आहेत त्याच्यामध्ये थोडेसे जास्त कलम आहेत. त्याच्यामध्ये कोर्टाकडनं ते बिसमरी करायचा तो विषय. लावणारा कोणी आई हो तुमचा आहे. हाणणारा त्योच लावणारा पण त्योच.
लिहिणारा पण म्हणून दादा तो. आम्ही आम्ही काय त्यावेळेस म्हणतो, अर्ज दिला, आमचा अर्ज आम्ही नाही काय घेतला. म्हणतो की ते 904 पहिले मागे तात्काळ घ्या. नाही ऑलरेडी घेतले आपण ते घेतले. 1300 घेतले. 1300 मागे. हे जे आहेत ना सिरियस ऑफेन्स ते फक्त कोर्टाकडनं डिसमरी करावी बरं लागते. आमचं ठीक आहे, आयो तुमचे 1300 घेतले. आयो सगळं काय करू शकतो हे तुम्हाला सांगायची कोणाला गरज नाही. नसतं आमचं म्हणणं आमचे गुन्हे घ्या. आमचं म्हणणं कुठं वाईट आहे? तुम्हाला जर त्याचं जड जात असेल आमचे 307 मागे घ्यायचे तर त्यांना आदेश कुणी दिले त्याला याच्यात घ्या. ठीक आहे. त्याच्यात आदेश कुणी दिले ते घ्या. 1509 गुन्ह्यामधून 1300 माग घेतले, राहिले 118 अपच केले ते मी शिरेस ऑफिस वगैरे असतील काय म्हणलं. लावणारे तेच आहेत ना. म्हणून हा मुद्दा फक्त बरं आमचं म्हणणं घेऊ नका. नाही पण त्याच्यात मागच्या समिती त्यांनी फार स्पष्टपणे आदेश दिले होते की ते 118चं पण प्रोव्हिजन चालू करा म्हणून ते चालू तुम्ही झाले. आमच्या मागे घेऊ नका. आमचे गुन्हे घ्या त्यांच्यावर 320, नाही, आता त्यांच्यावर 307, 120 सगळे लावून टाका. ओबी शिष्यवृत्ती म्हटलं ना आपण, आणि ज्या काय आपण काय केलं उच्चतम शिक्षण, शालेय शिक्षण, वैद्यक शिक्षण, आता मी चंद्रकांत दादाला फोन लावला. चंद्रकांत दादा मला याच्यात काय म्हणले, मला वरून फोनच नाही लावा म्हणले. नाही तर मी मंत्रालयात जी आर काढीन. त्याने हा जेर आमचं गेला आवडली पण त्यांना. ते बी सध्या काम करतात. नाही असं नाही, मी त्याला नाव नाही ठेवलं. त्यांना सांगितलं ते करायला पहिले पडत होते आधी ते, पण आता नाही पडत. नाही आता नाही पडत होते आधी, आता नाही पडत. जे आहे तेच सांगतो ना. नाही, पण जेला आता फक्त शिंदे साहेबाचा कोणचा मंत्री आडवा कधी पडला नाही. फक्त आता आडा पडाय सगळ्याला शिरसाट लय खुमखुमी ते गेले मराठीत वाटोळं करायचं. साहेबांच्या कानावर गेले दादा तो पण विषय. त्याच्यामध्ये आता परत एकदा सांगतो, याच्यामध्ये आणि तुमचा बावनकुळे स्थानिक पातळीवर जे काय होतंय ते सगळं वर्षा कटाप्पा देऊ, कटाप्पा कुंकून आणला पण धरून काय प्रेम. आत्ता फडणवीस साहेबाचं आमचं 1 वर्षात जुळलं होतं ते हैदराबादच्या जी आर पासून हीच केलं त्यांनी मधीच. मी होतं तोंड घालू नाही ना. बरं फडणवीस साहेब काय म्हणतात वरून, सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. हे भाग नाही का मंत्र्याचा मंत्रा भाग नाही का सरकारचा? हे बावनकुळे मग तुमच्याकडून आम्हाला ती बी अपेक्षा नाही. मग तुम्ही खऱ्याला खरं बोला हे म्हणतो आम्ही. मताला कुठे आम्ही कमी पडतोय? अरे मध्ये जाणार उठलं राव कोण आता नाही बोलायचं म्हणलं त्याला. मी त्यामुळं त्याला बोलत नाही. 28 पर्यंत म्हणलं मला दुरुस्त करून देतो बावनकुळे मामा. मध्येच उठला राव ते ना म्हणून काय धंदे झाले हो. कुणी उठत ना आम्हालाच कुठे आणत. नाही, आता मला वाटतं हे लागू नाहीत बरं का. नाही, हे लागू नाही. काय आहे, ह्या लागू केल्यात राज्य विभाग आहे सगळे यांच्या तंत्र शिक्षणला नाही, शालेयला नाही, वैद्यकीय कृषीला कोणाला सांगितलेलं नाही. तो बैठकीत होता ना महाराष्ट्र, त्याला बोलवतो. तो इथेच आहे कुठेतरी मगाशी बघितलं. बजेटमध्ये तरतूद करायची तर सुरू होईल प्रक्रिया. देत नव्हतं अगोदर, आपण करून घेतलंय. आपण ते लागूच नाही ना. लागू होईल आता पोरं परेशान झाले ना. आता लागू होईल. आता ते पोरग हा दिसलं मला. इकडे घेतो काय पद्धत आहे साहेब ही बघा. हे इकडे बघा हे व्हॅलिडिटीचं. याच्या कुठल्या गावात झाली ना व्हॅलिडिटी? हा दुसऱ्याच झाली की याचं ऍडमिशन रद्द झालं. मी आता जे बोललो तुम्हाला बीडचं. रद्द केलं. आता डबल फाईल टाका लागली तर डबल टाकली तर द्यायला झाले. कोण तिथं समाज कल्याण बीडची ते म्हणतो तपासणीला अजून तपासणी दादी चालू 3 महिने. दादी नाव आहे तुझं? दादी नाव आहे तुझं? नाव आहे काय नाव आहे त्याचं? कशाला ऍडमिशन येतो? घ्यायचं आता नसला नाही, हे डाक प्रमाणपत्र आदेश तुझ्या गावात प्रमाणपत्र निघून व्हॅलिडिटी झाली का? या आडनावाची काय आडनाव येतो व्हायचं? सावंत. सावंतची झाली. गणेश सावंतची व्हॅलिडिटी झाली. मला पक्का माहिती आहे गावात. राणीचा नाही विषय बघा. ती भाऊ आहे त्याचा. कसं रोज एक घरानं सांगत मला सरकार टिकन का? मराठ्यालाच अडवलं जातं, ओबीसीला नाही अडवलं जात. सरकार टिकन का? रोज एक घरानं फोनवर सांगायचं म्हणल्यावर असं. गाडसाहेब ते 4चा विषय जरा तो ते- आपल्या ह्या 58 लाख नोंदी व्हॅलिडिट्या ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्यांचे प्रमाणपत्र गॅजेटनुसार केलेले अर्ज हे झाले 4 विषय. केसेस, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, आपल्या ईडब्ल्यूएस ईसीबीसीतून असणाऱ्या पोरांचा सगळा विषय. तो एकही नियुक्ती त्याचे ठेवू नका. गरीबाचे लेकर आहेत तुमच्यामुळे मागे राहिले. गरीबाच्या पोरांचं कल्याण करा. त्यांच्या नियुक्त्या कशा द्यायच्या तशा द्या. हे सगळे विषय 28 ऑगस्टच्या आत निपटून टाका. सातारा संस्थान, कोल्हापूर गॅजेटचं पण सगळे जी आर काढा. नसतं मी 29ला ऐकणार नाही तुमचं. हा मान सन्मान देणार तुम्हाला पण ऐकणार मिळत मान सन्मान द्या. त्यामुळे मी तर यावेळेस लाड बोल माझ्या शेजारी घेऊन बसणार आहे. उपोषणला नाही बसणार पण शेजारी घेऊन बसणार. तोल स्वतःची नाही बसणार आहे. काय लढलेत आता मराठ्यासाठी लढले. आता काय झालं? तुम्हाला दोषी नाही ठरत आम्ही आमचं लढून मिळू नाही तर मरून मिळू. काय तुम्ही या गोळ्या घाला आम्हाला. तुमच्याकडे फुकण्या आहेतात. पाव
काही अडचण पवन ज्ञानेश्वर रामराव हे दोन्ही अर्ज एक पण विषय मागे ठेवूच नका. सातारा संस्थान ते बी गॅजेटचं मी ऐकत नाही. त्याचे जे आर काढून टाका. म्हणा मोठे समाजात नाव का म्हणा, तुम्ही खोटं देऊ नका ना आम्हाला, खरं देऊन टाका. पुन्हा पुन्हा आम्हाला लय किचकट झालंय. हा करून घेतो मराठ्यांच्या बद्दलच लय किचकट. व्हॉट्सअपवर आता तुम्ही गेले फोन करून 10 मिनिटात देणार. आता एक एक कोर फोन लावायची. पण पहिले आपल्या सेवेकरता आम्ही आहोत. तुम्ही आपण काय करणार यांनी सरकार हे बघा, यांनी सरकारला सरपंच सुख नाही आणि मराठ्याला सुख नाही. लोकांनी आम्हाला कळवलं ना वेळेवर. आता काही लोक देतात, काही लोक निष्काळजी मुद्दाम जाणीवपूर्वक हे आता जे जे आमच्यापर्यंत येतात ना, दिले ते पाहिलंय. ज्यांचं ज्यांचं आलं त्यांचं राजेसाहेब मला पैसे आता जमा सांगा, करायला राजेसाहेब मला सांगा, तुम्ही टिकणार आहेत का सरकार म्हणून? समाज टिकन का रोज रोज सांगायला? कमून फजिती सरकारची बी मराठीची बी. आपण प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, जाहीर केला. तिथे फोन करायचा, मला सुद्धा व्हॅलिडिटी मिळत नाही. तिथं फोन उचलायलाच कोणी नाही. हो, ते हा आता तुम्हाला खरं सांगावं, तुम्ही एखाद्याची माणूस म्हणून लावा. बोलावं. तुम्ही काय करा, रातची एखाद्या बारी एखादा माणूस म्हणून लावा. तिथं वेगळीच बाई येते कुणीतरी, ती बाई गेली की ती कुठेतरी जाते बाहेर, ती आली की लगेच एखादं कर्मचारी बसतं, ते नाही का कपडे घातलेली ते बसतं. मॅडम नसल्यामुळे थोड्या वेळाने लावा. थोड्या वेळाने लावा, त्याचा तेवढाच रुपया होता, कॉईन टाकायचा, त्याच्यात ते टुंग टुंग वाजलं गेलं. तोवर साहेबीन आली, साहेबीन म्हणली आपली सुट्टी झाली, कार्यकाळ संपला तिचा कार्यकाळ 5 वाजले तिची. साहेब तो कुलकर्णी ना इतका खर्च करा, तो ऐकतच नाही कोणाचं. ऐका, आता तुमचेच लोक आहेत, तुमच्याच पक्षाचे. नाही, मी जे सांगतो ते खूप चुकीचा माणूस आहे. बीडचं तो. बीडचा तो मला माहिती नाही, पैसे देतो. हे बीडचेच आहेत. चार जिल्हे आहेत साहेब. त्याच्याकडे 4 जिल्हे दिले साहेब. 4 जिल्हे. त्या माणसात सुद्धा फरफट होती ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात. काय होतं हे चुकीचं आहे. ह्या सगळ्या सिस्टीमवर सरकार आपली भूमिका प्रामाणिक आहे. नाही एखाद्या अधिकाऱ्यामुळे आपल्याला बोल ए, येतोय ना. कुणाच्या व्हॅलिडिटीचे काय आहेत का आणखीन? नाही ही रिअल आहे. आता रोज सांगणार का फोनवर सरकारला की बाबा ह्यो व्हॅलिडिटी द्यायला सरकार टिकणार नाही आणि मराठी टिकणार नाही. तुम्ही एकदाच हे कट्टा काढा म्हणतो मी तुम्हाला. तुम्ही उगा दबाव नका घेऊ कोणाचा. कोणीतरी समोर तुम्हाला विरोध करतोय. 27ला सुद्धा आम्ही येतो. 27ला आम्ही बैठक घेणार. आपण ते करू दे. अरे पण एकदाच करा ना. लोक रोज तुम्हाला कशाला यावा रोज राम राम लय भारी केलं, मला ते व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तुम्ही दिसले की राम राम घालाव. हे कामच व्हायना. नाही आता ते ऑलरेडी प्रक्रिया सुरू केली. 3,500 लोकांना मिळाले. पण आता ही जे असे काही प्रकरण मी पाहतो आता लई आहे तशी. म्हणजे ते जाणीवपूर्वक नाही तर तुमचा माणसं द्या एक काम करा. तुमचे माणसं द्या तालुक्याला एक त्याला घरानं सांगतो आम्ही तालुक्याला एक तेव्हा तुमचं कसं डोकं पिकतो बघा. मग तुम्हाला कळलं किती अर्ज आले तर किती नाकारले. किंवा 50% विकास आहे तुमचा. हे सोपं नाही. आयुष्यात नाहीच राहणारे लोक आहे. करू दे. तुम्ही एखाद्याला पैसे देऊ नका, एखाद्याला पार्टी देऊ नका. तुमच्याकडे साधा प्रचाराला आला तरी जाताना 5,000 रुपये 10 रुपयाला मिळून जेवायला मिळून येत असं गाडीत डिझेल टाकायला. हे गरीब लोक आयुष्यात म्हणणार आमच्या आयुष्याचं कल्याण केलं. तुम्ही ते करीनात. मी दरबारीने हेच घरानं सांगतो तुम्हाला. तुम्ही दरबारीने ते म्हणतात हावर होते खरंच आहे बरं का खरंच आहे. तिकडे गेले की तुम्ही त्याचा सोडून आमचं लोक फेसपाडी ते तिकडं, मग तुमचं नामचं लागत नाही. तुम्ही आमचे का दुश्मन आहेत का तुमचं नामचं काही झालंय का? अहो त्या शिंदे साहेबाला 3 वर्ष एक शब्द दुखवलं नाही राव म्या. या शिरसाटचे ऐकून त्यांनी आमच्या समाजाचं वाटोळ करून टाकलेलं आहे. दादा साहेबांना माहित नाही. आणि साहेबांचा बावनकुळ्याचं दोष ऐकून नाही. फडणवीस साहेबांनी वाटोळ केलं. दादा शिंदे साहेबांचा काही दोष नाही. साहेबांना माहित सुद्धा नाही हा विषय. कुणी जर आता बी एका शब्दाने दुखवलं नाही मी. 1 वर्षात फडणवीस साहेबाला 3 वर्षात शिंदे साहेबांना. साहेबांचा विषय त्यांच्या कानावर आम्ही घातलाय. आणि हे निर्णय सुद्धा शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी घेतले. काय आहे? एक व्हॅलिडिटी मिळाली, दुसरी भेटत नाही. कुणाची भेटत नाही. ते वर खाल्ली, त्याच्या खाली पुष्पाबाई शिंदे. ती पुष्पाबाई शिंदे ती वंशावळी मिळाली तिच्या आजीची. अर्ज होता. हे बाकीची मिळाली सगळ्याची. भाषेची मिळाली. ते मग आता कुठला पाहिजे? यांना मिळालं हा पाहिजे. बाप वैभव पाहिजे. नाकारले का मिळाली नाही? पुष्पाबाई नाकारले का मिळाली त्यांचं पाहिजे का? नाकारले का मिळाली नाही? नाही मिळालीच नाही. कारण हे नाकारले नाही त्यांनी. विठोबाची पोरगी येणे हो मिळालं पाहिजे. नाही द्यायचं त्यांना. काय म्हणजे तुम्हाला सरकारचं नाम चांगलं होईल ना. मराठ्याचं काय सरकारचं म्हणतो? चांगलं कोण होईल. भेटलं? चुकीचं आहे. हे अधिकाऱ्यांमुळे आपण ते तुम्ही तुम्हाला माहित आहे ना. तुम्ही थोडं भेटणार आहे ना. भेटले सर. प्रलंबित आहे. प्रलंबित आहे ना. हो. हा, प्रलंबित आहे. पण ते ऍडमिशन इकडे रद्द करायला ना अधिकारी. हे शाळावाले कॉलेजवाले. त्यांच्याकडे लिहून द्या. तिकडे त्यांच्याकडे लिहून द्या. पेपर घेतात जालनाच्या प्रांतकडे. आता तुम्ही मला एक शब्द दिलता त्या दिवशी उदय सामंत साहेबांनी तुम्ही दोघांनी
एमपीसीचं आंदोलन मला हा म्हणून जाऊ नका, तुम्हाला खरं सांगतो मी, तुमच्या माझे संबंध चांगले राहतील. हा म्हणले की करी जा, त्याला 2 वर्षाची मुदत वाढून देईन म्हणले तुम्ही, ती वाढून द्या एमपीसीच्या पोरा, कारण ते देईन म्हणले तुम्ही आता. त्याच्यामध्ये काय झालं ना, थोडं त्या मुलांनी सुद्धा आपण त्याची पण एक मिटिंग घेतली. घ्या. काय होतं की त्याच्यातल्या काही लोकांचं ऑलरेडी झालं का, आणि काही लोकांचं झालं राहिलेलं देऊन टाका. नाही, काही लोकांचं का झालं नाही ना, ह्याची काही कारणं पण जी आहेत ना, ती पण मुलांनी सांगितली. ठीक आहे. मी सांगितल्या भेटे पाटील साहेबांनी जर ते झालं तर काही मुलांचं झालं एकदम चांगलं. त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्या संग बैठक करून त्यांचं करून द्या, बैठक लावून टाकू. हा, त्यांचं करून द्या. तो विषय जरा चला ना दादा, सर, चहा आतमध्ये पिऊ. दोन दादा विषय घ्या. चार ठीक आहे ना? चार केसेस. चहा घ्या, चहा घ्या. घेतलं बघा घेता घ्या ना, घ्या ना. चांगलं. हे आपल्याकडे राहू द्या रे. आता शाहूराजांचं गॅजेट आहे, किती सरकारने शानके साथ द्यायला पाहिजे. शाहूराजांनी सगळ्याला आरक्षण दिले, कोल्हापूर संस्था. कोल्हापूर संस्थांचं, औंध संस्थांचं आहे. तुम्ही नका देऊ आम्हाला ओबीसीचं 2% बी, 5% बी नको, पण आमच्या नोंदी लागू का, आणि त्याचे प्रमाणपत्र द्या. पण ते व्हॅलिडिटी थांबल्या. ते सातारा संस्थांची इजी साहेबांचं आलं लिखी ओपिनियन साहेबांकडेच येईल आता, ते विखे पाटील साहेबांकडे. ते आलं की आपण आणि समिती हैदराबाद गॅजेटच्या त्या संख्येनुसार तुम्ही कसं देणार आहेत ते क्लिअर करा, आणि व्हॅलिडिटी कशा देणार आहेत ते क्लिअर करून टाका, म्हणजे अधिकारी मोकळे, लोक मोकळे. थोडं सोप्या भाषेत ते म्हणतात ना, हे एसओपी मध्ये अधिकारी म्हणतात होतच नाही, तर ते आणि डायल्यूट तू सांग म्हणा कसं होतंय ते. डायल्यूट सांग कसं म्हणा. करता येईल. तू सांग ना म्हणा. Yes. हा, तू सांग हे कसं होतंय, तुला त्यात बदल करून देतो, हा, म्हणजे लोकांच्या मागची कटकट जाईल. बरोबर. सोप्या भाषेत पाहिजे त्यांना. नाही ते मुद्दा माडीशी राहिले. आपण लय मोठा वर्ग सरकारच्या बाजूने व्हायला लागला ना, मराठा का लहान वर्ग नाही ना, सरकारच्या बाजूने झुकला ना ते हो. आणि हे काम झाल्यावर सोपं नाही ना, हे काम झाल्यावर मराठ्याचं घर ना घर सरकारचं व्हायला लागलं ना. सगळा पचका, हे जे सुखात चालू सगळा पचका केला त्या शिरसाटनी आणि त्या बावनकुळेने, सगळा पचका करून ठेवला. साहेब दोघांच्या इकडे हा विषय गेलाय, फडणवीस साहेबांकडून शिंदे साहेबांकडे. त्यांच्या कानावर आम्ही घातले की त्यातनं मार्ग बरोबर काढतात. मराठी पण खुश होते, सरकार पण खुश होतं. व्हायला नको होतं पण शिंदे साहेबाला वाटायचं, फडणवीस साहेबाला वाटायचं आपलं बरं झालं आता यांचं आपलं चेतलं नाही काही कीच, कोणाचीच कोणाला मिळलं नाही, काय झालंय ती. आणि मी मराठा सोडून तुमच्याशी सरकारशी नाही राहू शकत मित्र, मी समाजाला नाही सोडू शकत. मी या समाजाच्या दारात मारणार, पण मी समाजाशी धोका नाही करत. ते आपण बरोबर आहे आपल्या. मी आता काय करतो, मी पर्यंत बसतो होते सगळे एकत्र, आम्ही इथं मुंबईत आहोत. तुम्ही पहिल्यासारखे ताईट व्हाय ना, हा? तुम्हाला अधिकारी भ्याय ना, पहिल्यासारखे ताईट व्हाय ना तुम्ही. पहिल्यासारखे खपा 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 जरा तुम्ही हे करा ना, त्यांना जरा जाय म्हणा घरी. होय होय. आणि नाही तर काय आहे ते. दादा एक 5 मिनिट आणून. तुम्हाला बोलायचंय का, माघारी आलो घ्यायची का. बाकी सामारे बाहेर. अरे आतमध्ये नाही.